प्रॉपर्टी वाटप हा खूप कळीचा मुद्दा आहे. कारण आता तो जास्त यायला लागलेला आहे आणि जेव्हा नात्यामध्ये व्यवहार येतो तेव्हा बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की नातेसंबंधांवर परिणाम होतो. महिला येते की माझे पती गेलेत, मी आहे, माझी 2 मुलं आहेत आणि मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो तुमच्या सासूबाई आहेत का, तर त्या म्हणतात सासूबाईंचा काय प्रश्न आहे. 90 वर्षाचे आजोबा होते, ते आले एक दिवस आणि ते म्हणले की अहो माझी फसवणूक झाली. म्हटलं काय झालं, तर प्रॉपर्टी टॅक्सवरचं नाव गेलं आहे आणि आता माझ्या मुलीचं नाव लागलं आहे. मग नंतर जेव्हा आम्ही तपास केला तेव्हा लक्षात आलं की मुलींनी पॉवर ऑफ अटर्नीच्या नावाखाली बक्षीसपत्र करून घेतलं. लोकांना आम्ही हल्ली असाही सल्ला देतो की तुम्ही जेव्हा बँकेत खाती काढता तेव्हा तुम्ही जॉईंट किंवा आयदर ऑर सर्व्हायवर नक्की करा. कारण असं कोविडमध्ये मी बघितलेलं आहे की लाखो रुपये खात्यात आहेत, पण नवरा अचानक गेला कोविडनी आणि 1 रुपयाही काढता आला नाही कारण माझं नावच नाही त्या बँकेत. बरेच वेळा लोक आम्हाला विचारतात सर मी मुलांना सांगू का मृत्यूपत्र केलंय का. हा खूप ट्रिकी प्रश्न आहे आणि हा प्रत्येकाने आपापल्या घराचा यांचा अंदाज घ्यावा आणि मग ठरवा. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की करणार आहे असं सांगा, काय लिहिलंय हे सांगू नका. सर आत्ताच आपण डिस्कस करत होतो की न्यूजपेपरमध्ये म्हणजे सर न्यूजपेपरमध्ये खूप लिहितात, लाईक 9 वर्षापासून लिहिता तुम्ही. 2009 पासून लिहितात आणि त्यातच आपण एक मुद्दा डिस्कस करत होतो की न्यूजपेपरमध्ये सगळ्या गोष्टी येतात, बातम्या येतात किंवा एडिटोरियलची खूप चर्चा असते, एखाद्या पक्षाचं लिहिलं, राजकीय खूप असतं. पण बऱ्याच वेळा तो न्यूजपेपर व्हॅल्यू ॲडिशन काय झालं तुमच्यात, तर ते बऱ्याच वेळा असे कॉलम्स असतात ज्याची मला डायरेक्ट माहिती पाहिजे असते. ओके, इथे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि त्यातलाच एक प्रॉब्लेम असतो प्रॉपर्टी, लिगल, ह्या गोष्टी. आणि त्या संदर्भात सर तुम्ही 2009 पासून लिहिता. मला तुमची एक शॉर्टमध्ये ओळख करून द्यायची असेल तर तुम्ही कशी करून द्याल? नमस्कार, मी ॲडव्होकेट रोहित एरंडे. पुण्यामध्येच आहे, पुण्याचाच आहे आणि 2004 पासून मी वकिली करतोय. मी वकिली करता करता हे हळूहळू लिहायला लागलो आणि 2009 पासून लिहितोय. नंतर 2016 माझं वेद कायद्याचा म्हणून पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे, त्याच्या 2 आवृत्त्याही निघाल्यात आणि आता महाराष्ट्र टाइम्समध्ये दर बुधवारी सदर येतं. आणि खूप आता हल्लीच्या या काय म्हणतात सोशल मीडियाच्या जमान्यात ते खूप वेळाला माझे लेख किंवा हे व्हायरल्स होतात. लोक कुठनं प्रश्न विचारतात आणि जेवढं शक्य होईल तेवढं त्या लोकांना मी माझ्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे की व्हायरल होतात लेख म्हटलं तुम्ही की लोक बऱ्यापैकी एफर्ट टाकतात. आम्ही सुद्धा एफर्ट टाकतो, व्हिडिओ बनवतो, शॉर्ट बनवतो, पण तो लेखचा जो तुकडा आलेला असतो ना, पूर्ण तुकडा म्हणण्यापेक्षा ते पूर्ण कॉलमचं जे हे आलेलं असतं त्याच्यातून जी एक पूर्ण माहिती मिळते ना की छोटाच असतो पण त्यातून तुमचं स्टार्ट टू एंड सोल्युशन कळतं. सो थँक्यू सर, लाईक म्हणजे तुम्हाला खूप जण थँक्यू म्हणत असतील पण त्याची व्हॅल्यू अजून तेवढीच आहे. सो आजचा आपण विषय सुरुवात करू. आपण वारसा, प्रॉपर्टी बेसिकली ह्या विषयावर बोलत होतो जेव्हा आपलं पहिलं बोलणं झालं. आणि एक मेन मुद्दा असतो की जागा नावावर कशी करायची. ह्याच्यात मेजर सिनारिओ असतं की वडिलांकडून प्रॉपर्टी आली, मग ती भावंडांना गेली वगैरे. तर हे पूर्ण डिस्कशन आपण एक पुढचा काही वेळ करूच. त्यात फक्त आपण केस बाय केस जाऊ म्हणजे लोकांना समजायलाही सोपं होईल. तुमच्याकडून काही तशा केसेस असतील तर आपल्याला लोकांना सांगता येतील. लोक त्यातून म्हणजे हे ओव्हरऑल ऐकल्यानंतर त्यांना कळेल की याच्यातून मला काय मिळालं. तर आपण पहिली केसपासूनच सुरुवात करू. मला असं वाटतं एक नॉर्मल केस आपण बघतो की फॅमिली असते नॉर्मली 4 ते 5 जणांची, 2 भाऊ किंवा भाऊ बहीण, आई वडील किंवा अजून एखादा भाऊ असं. आणि मग प्रॉपर्टीचा नॉर्मली आपल्या केसेसमध्ये मी ऑब्झर्व केलेली की मुद्दा जेव्हा येतो तेव्हा ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त प्रॉपर्टी आहे म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी जी त्यांच्याकडून मागच्या पिढीकडून आलेली ती प्रॉपर्टी कसं वाटप करायचं. तर ह्या केसमध्ये मला हा प्रश्न विचारायचा आहे की अशा केसमध्ये मृत्यूपत्र नाही आहे, ज्यांच्यावर सगळ्यात जास्त ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त प्रॉपर्टी म्हणजे वडील त्यांची डेथ झालेली आहे, मग अशा वेळी ह्या प्रॉपर्टीचं वाटप कसं होतं? आता प्रॉपर्टी वाटप हा खूप कळीचा मुद्दा आहे. कारण आता तो जास्त यायला लागलेला आहे आणि जेव्हा नात्यामध्ये व्यवहार येतो तेव्हा बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की नातेसंबंधांवर परिणाम होतात. आता आपण जो प्रश्न मला विचारलात की वडील गेलेत, वडिलांची प्रॉपर्टी आहे, तर आता मृत्यूपत्र नाही आहे. मृत्यूपत्र नसल्यामुळे हिंदू वारसा कायदा इथे लागू होईल आणि हिंदू वारसा कायद्याप्रमाणे जर वडिलांची ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल तर कलम 8 प्रमाणे त्यांचे सगळ्यात आधी ती प्रॉपर्टी क्लास 1 लिगल एअर्स जे आहेत म्हणजे हिंदू वारसा कायद्यामध्ये त्यांनी क्लास 1, क्लास 2 असे वारसांची विभागणी केलेली आहे. तर सगळ्यात प्रथम हिंदू पुरुष जेव्हा मयत होतो मृत्यूपत्र न करता
तेव्हा त्याची प्रॉपर्टी त्याच्या क्लास 1 एअरमध्ये समानरित्या विभागली जाते. ओके. आता क्लास 1 एअरची पण यादी मोठी आहे. तर मी अगदी मेन किंवा मुख्य त्यातले कोण होतात तर पुरुषाची बायको, त्याची मुलं आणि आई. वडील नाही आहेत, वडील क्लास 2 मध्ये येतात. ओके. आणि जर मुलगा किंवा मुलगी आधीच मयत झाले असतील म्हणजे तर त्यांची मुलं म्हणजे त्या माणसाची नातवंड हे सगळे एकत्र क्लास 1 मध्ये येतात आणि हे सगळे एकत्र समानरित्या तो हिस्सा घेतात. म्हणजे समजा आता वडील गेलेत आणि त्यांना 2 मुलं आहेत आणि बायको आहे तर 3 जण 1/3 घेतील आणि आई असेल तर तो 1/4 होईल, 1/4. बरेच वेळा हे लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे आम्ही असं बघतो की जेव्हा लोक येतात तेव्हा किंवा एखादी महिला येते की माझे पती गेलेत, मी आहे, माझी 2 मुलं आहेत आणि मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो तुमच्या सासूबाई आहेत का, तर त्या म्हणतात सासूबाईंचा काय प्रश्न आहे. आम्ही लोकांना असं वाटतं की म्हणजे वैवाहिक जोडीदार आणि मुलं एवढेच इथे वारस होतात. तसं नाही आहे. कायद्याने आईला पण यात क्लास 1 एअर केलेले आहे. पण क्लास 2 वडील क्लास 2 मध्ये येतात, बहीण भाऊ हे सगळे क्लास 2 मध्ये येतात. त्यामुळे हे सगळेजण क्लास 1 मध्ये येतात आणि हे सगळेजण समानरित्या घेतात. क्लास 1 मधलं जर कोणी नसेल एकही, असं होऊ शकतं की कोणीच हयात नाही आहेत तर मग क्लास 2 मध्ये येतात. क्लास 2 मध्ये वडील येतात, भाऊ बहीण काका काकू हे सगळे मोठी यादी येते. ती तुम्हाला गुगल केलं तरी क्लास 2 ची यादी मिळेल. म्हणजे क्लास 1 म्हणजे सगळ्यात जास्त प्रायोरिटी ह्यांना, म्हणजे सर्वात पहिले ते असतील तर मग तिथेच फुल स्टॉप मिळतो, त्यांच्यामध्ये ती विभागली जाते. सो आता आपण जशी केस म्हटली होती की समजा त्या कुटुंबात आईच्या मुद्द्यावर येऊ आपण, जसं तुम्ही म्हटलं की क्लास 1 मध्ये आई येते. आता त्या कुटुंबात समजा वडील मेले, वडिलांची डेथ झाली बेसिकली आणि आई आहे आणि 2 मुलं आहेत, मुलगा मुलगी किंवा मुलगा मुलगा. बरोबर. ह्या तिघांना सेम येतात. राईट. तिघांना सेम जी काय प्रॉपर्टी असेल ती, म्हणजे नुसतं इमूवेबल म्हणजे स्थावर नाही तर जंगम मिळकत जे असेल, बँक अकाउंट असतील, एफडीज असतील, ते सगळे समान असेल. ओके. म्हणजे सगळ्या दोन्ही हक्क जो काय आहे जेवढे लोक असेल भागिले तेवढे एवढा असा समानरित्या तो विभागला जाईल. ओके. आता मग हे आपण म्हणतो की कायदेशीर दृष्ट्या येतं आहे, मग हे करून घ्यावं लागतं की. आता यात कसं आहे की एखादा माणूस मयत झाला की त्याला आम्ही नोशनल पार्टिशन असं म्हणतो की त्याचे वारस जे असतील ते मालक कायद्याच्या दृष्टीने ते मालक होतात. पण असं लगेच कुठलं डिपार्टमेंट नाही की ते सर्टिफिकेट येतं हे व्यक्ती गेली आता तुम्ही ही तुमच्या नावावर झाली. त्याच्याकरता काय करायला लागतं, मग बेसिक आपल्याला त्याला मराठीत आपण वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणतो. म्हणजे त्याला जर मुवेबल प्रॉपर्टी असेल तर त्याला सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं आणि इमूवेबल प्रॉपर्टी असेल तर त्याला एअरशिप सर्टिफिकेट घ्यायला लागतं. दोन्हीचा इफेक्ट एकच आहे की अमुक अमुक व्यक्ती मयत आहे, त्याचे हे वारस आहेत असं कोर्ट ठरवून देतं. आणि मग त्याच्या अनुषंगाने तुम्ही ते घेऊन कुठे कॉर्पोरेशनच्या टॅक्सच्या पावतीवर तुमची नावं बदलून घेता येतात, लाईट बिलावर नावं बदलता येतात किंवा सोसायटी शेअर सर्टिफिकेटवर तुमची नावं बदलता येतात. ह्याला लोकांच्या भाषेत जागा नावावर झाली असं म्हणतात. प्रत्यक्षात अशी जागा नावावर करण्याचं काही असं डिपार्टमेंट नाही आहे सरकारचं कुठे. म्हणजे सुरुवातीला एक कुठून होता सर्टिफिकेशन समजा घ्यायचं आहे तर म्हणजे कोणते कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये जावं लागतं आणि त्याच्याकरता मुवेबल आणि इमूवेबल याच्याकरता वारसा हक्क म्हणजे मराठीत त्याला वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणतात. पण कायद्याने मुवेबलसाठी सक्सेशन सर्टिफिकेटची सोय आहे आणि इमूवेबलसाठी हेअरशिप सर्टिफिकेटची सोय आहे. ओके. आता हे आपल्याला कळतं की कायद्याने तर सगळ्यांना समान वाटणे, पण समाजात बऱ्याचशा अशा केसेस असतात ह्या केसमध्ये फक्त की जे आपण केस आता डिस्कस करतो की ते नाही होत. म्हणजे ऐकण्यात आता याच्यात अगेन डेटा नाही माझ्याकडे रिसर्च, पण बऱ्याच वेळा ऐकण्यात केसेस जातात की एका भावाला कमी मिळाली, एका भावाला जास्त मिळाली. तर ह्या केसेस काय लूप होल्स आहेत की हे का नाही होत जर आता कायदा समान म्हणतोय. तुम्ही जर वारसा हक्क आता आपण इथे मृत्यूपत्र नाही असं धरून चालू. एक्झॅक्टली. त्यामुळे जर मृत्यूपत्र नसेल तर जेवढे वारस आहेत तेवढे सगळ्यांना समानच मिळेल. म्हणजे एखाद्याला आवडो न आवडो, कायदा मी काय म्हणतो हा हवामानासारखा आहे की एखाद्याला मानवतो एखाद्याला मानवत नाही, पण तुम्ही पळ नाही काढू शकत, तो आहे तसा मान्यच करायला लागतो. तसंच आहे की असं जर कोणी एखाद्याचा हिस्सा काढून घेत असेल तर याचा अर्थ ती फसवणूक होते का काय ही चौकशी करायला पाहिजे. अदरवाईज कायद्याच्या दृष्टीने सगळे समान आहेत, कायद्यामध्ये भावनांना काही थारा नाही. त्यामुळे असं बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की भाऊ म्हणतात की बहिणीचे लग्न झाले, तिने आईकडे बघितलं नाही, वडिलांकडे बघितलं नाही, त्यामुळे आता तिला द्यायचंच नाही आम्हाला, तिने घेतलं नाही पाहिजे. आता हा मॉरल विषय झाला नैतिक दृष्ट्या. आता ह्यात सुद्धा काही असा थंबरूल किंवा असं मी म्हणेन की 2+2 4 असा काही गणिती फॉर्म्युला नाही. प्रत्येक केस वेगळी असते. काही ठिकाणी बहिणी बघत नाहीत, काही ठिकाणी भाऊ बघत नाहीत, असं प्रत्येक घरात वेगळी केस आहे. त्यामुळे
तुम्हाला काय वाटतं याच्यावर कायदा ठरत नाही. कायदा काय वाटतं त्याच्यानंतर तुम्ही आपसामध्ये काय हक्कसोडपत्र केलं, बक्षीसपत्र केलं, तो भाग आला येतं. पण कायद्याने सगळ्यांना हे समानच रित्या विभागला जातात. आणि जर कोणाचा हिस्सा काढून घेतला असं वाटत असेल तर त्यांनी जरूर नीट चौकशी करून योग्य त्या वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई करावी. ओके, हे इंटरेस्टिंग आहे. लाईक आपण आता डिस्कस करत होतो की हा मुद्दा तसा भावनिक होऊन जातो की यार मला दिला नाही, भाऊ आहेत माझ्या, भावानी समजून गेलं पाहिजे होतं, किंवा बहीण आहे बहिणीने समजून गेलं पाहिजे. पण याचं सोल्युशन प्रॅक्टिकलच आहे. म्हणजे की तिथे काय भावनांना थरा नाही. ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर उलट इमोशनली तुम्ही ते बेटर हँडल करू शकता. नाही, याच्याकरता कम्युनिकेशन हे खूप गरजेचं आहे. संवाद ज्याला म्हणतो, म्हणजे रामदास स्वामी जे म्हणून गेलेत की तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे तुम्ही जर बोललाच नाहीत एकमेकांशी बरोबर तर प्रश्न कधीच सुटणार नाही. माझ्या घरचा प्रश्न असो, तुमच्या सोसायटी अपार्टमेंटमधला प्रश्न असो, नुसतं धुमसत राहून आतमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करून हे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे तुम्ही समोरासमोर बसून हेच प्रश्न सुटू शकतात. जर समोरासमोर बसून प्रश्न सुटले नाहीत तर मग कोर्ट आहेच. ओके सर, मृत्यूनंतर आपण पाहिलं की जेव्हा ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्याचा मृत्यू झाल्यानंतर मग त्याचे वारसा कोण असतील. बऱ्याचदा तो माणूस हयात आहे आणि मग त्याने प्रॉपर्टी ट्रान्सफर केलं आहे, अशा केसेस होत असतील. तो अशा केसेस होतात की तो माणूस आहे. आता प्रॉपर्टीत हक्क मिळण्याचे प्रकार मी अगदी थोडक्यात सांगतो की 3 प्रकारे मिळू शकतात. एक तर त्याला इंटरवॉयस, म्हणजे 2 व्यक्ती जिवंत असताना त्यांनी एकमेकांमध्ये केलेले व्यवहार, त्याच्यामध्ये खरेदी खत, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र, लीज डीड किंवा वाटप पत्र, पार्टिशन डीड असे होतात. आणि व्यक्तीच्या मृत्यूनंतर 2 प्रकारे प्रॉपर्टी डिव्हॉल्व होऊ शकते. एक तर मृत्यूपत्र केलं नसेल तर वारसा हक्काने, मगाशी आपण बोललो ते, आणि मृत्यूपत्र केलं असेल तर मृत्यूपत्राप्रमाणे, आणि मृत्यूपत्र केलं असेल तर ते इट प्रिवेल्स फॉर सक्सेशन असं म्हणतो की वारसा हक्कावर पेक्षा सर्वश्रेष्ठ कोण येतं, मृत्यूपत्र. आणि यात अजून एक प्रकार असतो जो लोकांना वाटतो मालकी हक्काचा आहे, तो म्हणजे नॉमिनेशन. नॉमिनेशन हा काही मालकी हक्काचा तिसरा कायदा नाही, असा अनेक माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल आहेत. ती फक्त एक स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. तर आता आपण जे पहिलं मी म्हणलं की 2 व्यक्तींच्या हयातीमध्ये, तर सगळ्यात मी म्हणेन कॉमनली यूज केलेला पॉप्युलर आहे म्हणजे तो बक्षीसपत्र. बक्षीसपत्र ऐकलंय की बक्षीसपत्र म्हणजे मी मला प्रेमापोटी कुठलाही मोबदला न घेता दुसऱ्या व्यक्तीला माझी मिळकत देत आहे. हे बक्षीसपत्राचे आता व्यवहार खूप होतात. स्पेशली रिडेव्हलपमेंटच्या वेळेला आम्ही आता बघतो की आम्ही सजेस्ट करतो की आईवडिलांनी जुनं कष्ट करून घेतलेले 30-40 वर्षापूर्वीचे फ्लॅट आहेत ते आता रिडेव्हलपमेंटला येत आहेत. आणि आता तर मला मोठा फ्लॅट हवा असेल किंवा मला बरेच वेळा लोक म्हणतात मला माझ्या मुलाचं नाव त्या घालायचं, म्हणजे तुम्ही जे म्हटलं जागा नावावर करायची, तर त्यातला हाच प्रकार आहे की मला माझ्या मुलाचं किंवा मुलीचं नाव त्यात घालायचं आहे. तर असं नाव घालायचा कुठला सरकारी विभाग नाही आहे. तर कुठलंही ॲग्रीमेंट करायला लागतं, ॲग्रीमेंट रजिस्टर्ड करायला लागतं, आणि रजिस्टर्ड ॲग्रीमेंट केल्यानेच हा मालकी हक्क मिळतो. तर गिफ्ट डीड हा त्यातला लोकप्रिय एक मी म्हणेन प्रकार आहे. तर जे काही कायद्याप्रमाणे ठरलेली स्टॅम्प ड्युटी आहे ती भरून तुम्ही तुमच्या हयातीमध्ये. आता याच्यात सुद्धा आपल्याकडे एक सिनियर सिटीजन प्रोटेक्शन ॲक्ट म्हणून आहे की आपण मराठीत ज्याला म्हणतो की जेवायला ताट द्यावं पण बसायला पाठ देऊ नये. तर म्हणजे बऱ्याच वेळा असं झालंय की काही लोक मुलांच्या नावावर करून टाकलं, ते मालक झाले, कारण गिफ्ट डीड रजिस्टर झाल्या मालकी हक्क जातो. मृत्यूपत्रात कसं असतं, मृत्यूपत्र करणारा बोलायचा थांबला की त्याचं मृत्यूपत्र बोलायला लागतं, म्हणजे माझ्या हयातीनंतर त्याचा अंमल होतो. वेरच गिफ्ट डीड, खरेदी खत वगैरे हे इमिजिएटली ट्रान्सफर होते. तर त्यावेळेला आम्ही अशी अट घालायला सांगतो, आणि जी घालणं गरजेची आहे की जर उद्या मुलांनी माझा सांभाळ नीट केला नाही तर हे बक्षीसपत्र मी रद्द करू शकतो. इंटरेस्टिंग. आणि असं सर्वोच्च न्यायालयाचं मागच्या वर्षी अभयोग साहेबांचं जजमेंट आहे की असं करता येतं, पण त्याला प्रोव्हाइडेड असा क्लॉज आधी लिहिलेला असेल तरच. लिहिलेला नसेल तर काही नाही करू शकत तुम्ही. म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आपण इव्हन ह्याच्याबद्दल जनजागृती झाली का की तुम्ही आता हयातीत प्रॉपर्टी दिली तर मुलं सांभाळ करतील का, तर याच्याबद्दल बऱ्यापैकी झाली. पण हा क्लॉज असतो हे बऱ्याच जणांना माहित नाही. ह्याच क्लॉज बरोबर तहहयात राहण्याचा अधिकार मला माझ्यासाठी आणि माझ्या जोडीदारासाठी पण मला त्याच्यात लिहून ठेवता येतो. त्याला लाईफ इंटरेस्ट असं म्हणतात. सो मला याच्यावरच विचारायचं की अशी कोणती केस आली तुमच्याकडे की बक्षीसपत्र म्हणून त्यांनी दिलं होतं, घर असेल, जागा असेल बेसिकली, आणि त्यांनी तो क्लॉज टाकला होता आणि त्या क्लॉजमुळे त्यांना फायदा झाला, असं आलं एखादी केस? असं खूप अजून ह्याची जनजागृतीच नाही आहे. पण असे केसेस खूप येतात. म्हणजे आमच्याकडे वकिलांकडे येणाऱ्या केसेस जर तुम्ही घेतल्यात तुम्हाला एक वेगळा पॉडकास्ट करायला लागेल.
पण बक्षीसपत्राच्या अनुषंगाने मी गोष्ट सांगतो की आमच्याकडे एक केस होती. 90 वर्षाचे आजोबा होते, ते आले एक दिवस आणि ते म्हणले की अहो माझी फसवणूक झाली. म्हटलं काय झालं? तर नाही, माझं प्रॉपर्टी टॅक्सवरचं नाव गेलंय आणि आता माझ्या मुलीचं नाव लागलंय. म्हटलं असं कसं झालं, तुम्ही काय लिहून दिलं का? ते म्हणले हो, मी एकदा रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये गेलो होतो आणि तिथे मुलींनी सांगितलं होतं की मला तुमचं वय झालंय, आता पॉवर ऑफ अटर्नी करायची, सही द्या. मी दिली सही. मग नंतर जेव्हा आम्ही तपास केला तेव्हा लक्षात आलं की मुलींनी पॉवर ऑफ अटर्नीच्या नावाखाली बक्षीसपत्र करून घेतलं होतं. आता कायदा असा आहे की तुम्ही एकदा वाचलंच सगळं की तुम्हाला हे सगळं माहिती आहे असं गृहीत धरलं जातं, अनलेस इट इज प्रूव्ड अदरवाईज. त्यामुळे म्हणलं अहो तुम्ही तर बक्षीसपत्र करून दिलं. तर ते आजोबा तिथे मटकन खालीच बसले की अहो असं कसं माझ्या मुलींनी मला फसवलं. बरं, यात गंमत अशी, आजोबांची उरलेली 3 पोरं अमेरिकेत, त्यामुळे ती पोरगी यांचं रोज बघत होती आणि आजोबा म्हणले होते की माझ्या मृत्यूनंतर मी सगळ्यांना देईन किंवा मी तुला देईन, मी मृत्यूपत्र पण करेन. पण असं मला का फसवलं गेलं याचा धक्का त्यांना त्या वयात जबरदस्त बसला. बरं, इथे जी मुलगी राहत होती ती म्हणली मी माझ्या वडिलांचं बघते म्हणून त्यांनी मलाच द्यायला पाहिजे. आता ही तिची इच्छा होती हा भाग वेगळा, पण द्यायला पाहिजे म्हणजे जबरदस्तीने घेणं नाही. पण आता ही फसवणूक जरी झाली असली तरी नुसतं फसवणूक झाली असं म्हणून चालत नाही. कारण कुठलाही रजिस्टर्ड ॲग्रीमेंट जे असतं तर त्याचं प्रिझम्पशन असं आहे की तो व्हॅलिडली अंमलात आणलेला आहे, एक्झिक्यूट झालेला आहे. आणि तुम्हाला जर तो मान्य नसेल किंवा तो फ्रॉड करून अस्तित्वात आणला असा असेल तर तुम्हाला कोर्टात त्या लिमिटेशनमध्ये दावा दाखल करून तो रद्द करून घ्यायला लागतो. आता आधीच ते 90 वर्षाचे, बाकी त्यांना आधार नाही, बाकीची पोरं अमेरिकेतली पोरं इथे यायला तयार नाही. ते फक्त तिकडनं आम्हाला सांगत होते सर काहीतरी करा काहीतरी करा. म्हटलं तुम्हाला यायला लागेल इथे वडिलांच्या मध्ये. ते म्हणले नाही तेवढं सांगू नका, आम्ही येऊ शकत नाही. शेवटी वडिलांनी ते सोडून दिलं ना. म्हणजे असे प्रकार म्हणजे बरेच वेळा ह्या केसमध्ये, म्हणजे सॉरी मी थांबवलं तुम्हाला, ह्या केसमध्ये समजा एखाद्याच्या बाबतीत झालं असं आणि तो क्लॉज पण नसेल, ही जशी झाली की फसवून सही घेतली बेसिकली आपण म्हणू शकतो, या ह्याच्यात नव्हताच ना क्लॉज. एक्झॅक्टली. मग अशा केसमध्ये काय उत्तर आहे? काही नाही करतात, काहीच नाही करतात. प्रोटेक्शन त्या जो सिनियर सिटीजन ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे त्यांना घराबाहेर एक वेळ करता येणार नाही. ओके. पण एकदा गेलेली मालकी नाही परत मिळत आहे. हा जर क्लॉज असता आणि त्यांनी सिद्ध करू शकले असते की माझी फसवणूक झाली आहे किंवा मला नीट सांभाळ केलेला नाहीये, तर ह्या क्लॉजचा वापर करून बक्षीसपत्र घेता येईल. फक्त हे काय आहे, हा ऍक्ट आहे, थेरॉटिकली आहे. प्रॅक्टिकली बरेच वेळेला आई वडील स्वतःच्या मुलाविरुद्ध जायचं, मुलींविरुद्ध, हे कल्पना सहन होत नाही. कारण ते अशा वयाला असतात, संध्या छाया विवाहित हृदया म्हणतो तसं, त्याच्यात ते दुखावले गेलेले असतात. बरोबर. सो हेच पुन्हा एकदा मला विचारायचं होतं की आपण जो मुद्दा घेतला आता की हयातीत आपण करतो, आता ह्या केसमध्ये समजा असं झालं की एकाच मुलाने त्या मुलाच्या प्रेमाखातर असेल किंवा जसं आपण ह्या केसमध्ये बघितलं की न माहीत होतं असेल की भावंडांपैकी एकाच कोणत्या तरी भावंडाने मॅक्झिमम प्रॉपर्टी घेतली किंवा सगळीच प्रॉपर्टी घेतली. अशा वेळी जी बाकीची भावंड आहेत म्हणजे बक्षीसपत्राने घेतली समजा हयातीत असताना, तर त्या बाकीच्या भावंडांसाठी काही म्हणजे लिगल कोर्स राहतो का किंवा समसमान वाटप झालं पाहिजे, तो हा नियम इथे लागू होतो का? स्वकष्टार्जित मिळकत जर असेल ना वडिलांची, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी कोणाला द्यायचा. तर त्यांनी समजा वाटलं की एखाद्या सॉरी मी कट केलं, स्वकष्टातली जी आपण म्हटलं ती एकदा सांगू शकता एक्झाम्पल? स्वकष्टार्जित म्हणजे सेल्फ अक्वायर्ड झालं इंग्लिशमध्ये म्हणतो की मी माझे कष्ट करून, मी नोकरी धंदा करून मी जे पैसे कमवले त्यातनं घेतलेली प्रॉपर्टी म्हणजे स्वकष्टार्जित. किंवा एखाद्याच्या मृत्यूपत्राने जर मला प्रॉपर्टी मिळाली असेल तर ती पण माझी स्वकष्टार्जित किंवा त्याला दुसरा सेपरेट प्रॉपर्टी, स्वतंत्र प्रॉपर्टी म्हणून समजली जाते. किंवा जेव्हा आता वाटप होतो, अँसेस्ट्रल प्रॉपर्टीचा वाटप होतो आणि त्याचा जो हिस्सा माझ्याकडे येतो ती सुद्धा माझी स्वतंत्र प्रॉपर्टी होते, अशा प्रॉपर्टीचा काय करायचा हा माझा अधिकार राहतो. तर केवळ माझी मुलं आहेत किंवा माझा वैवाहिक जोडीदार आहे ते बाय दॅट नेचर ते लॉ त्याच्यावर हक्क सांगू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की बाबा मी एकाच मुलाला सगळं द्यावं तर तो मी देऊ शकतो. आता याच्यामध्ये खूप अंडर करंट्स असतात की घरामध्ये वातावरण, तुमचे रिलेशन्स कसे आहेत, तुम्ही आई वडिलांशी कसे वागतायत, ते कसे वागतायत, याच्यावर खूप गोष्टी. कारण नातेसंबंध हा असा काय म्हणतात डायनॅमिक विषय, तो असा काही गणिते लिहिता येणार नाही सूत्रामध्ये. आणि जी मग पिढ्यानपिढ्या चालत आलेली, म्हणजे समजा जमीन आहे, वडिलांची जमीन मुलाला मिळाली, तर त्या मुलाला पुढच्या पिढीला द्यायची, तर ह्या केसमध्ये सुद्धा डिस्प्रपोर्शनेट झालं की एखाद्याला जास्त भेटली, मुलाला जास्त भेटली, हयातीतच जास्त कमी असं होऊ शकणार नाही अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये. कारण अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये मग वारसा कायदा लागू होतो आणि जेवढे वारस आहेत त्यांना तेवढे सगळे समान हिस्से मिळत जातात. ओके. म्हणजे बक्षीसपत्राने जरी त्यांनी दिली असेल तरी पण त्याला चॅलेंज करता येऊ शकतं? असा कुठलाही डॉक्युमेंट नाही जे चॅलेंज होत नाही. ओके. प्रत्येकाला कोर्टात जायचा अधिकार आहे.
म्हणजे याचा अर्थ जो कोर्टात जातो त्याच्याच बाजूने निकाल लागतो असं नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या फॅक्ट्स आपल्याला बघायला लागतात आणि त्या फॅक्ट्सप्रमाणे ते चॅलेंज होईल का किंवा ते सेट असाइड होईल का हे बघायला लागतं. त्याच्याकरता जे साक्षी पुरावे असतात ते आपल्याला द्यायला लागतात. जो दावा दाखल करतो त्याला ते सिद्ध करायला लागतं. सो याच्यात हे करताना मला एक विचारायचं की स्पेशली आता जास्त केसेस येतात की तेव्हा माझ्या आईला दिलं नव्हतं, तेव्हा माझ्या वडिलांना दिलं नव्हतं. मग तेव्हा ते एक शब्द वापरतात की स्वखुशीने तेव्हा तुम्ही कमी घेतलं होतं. म्हणजे 10 एकर जमीन असेल तर दोन्ही भावांनी 4-4 घेतली आणि बहिणीला 2च दिली आणि मग स्वखुशीने 2 घेतली आणि मग त्यानंतर त्या बहिणीची जी मुलं आहेत ते चॅलेंज करायला जातात. तर मग असं रेट्रोस्पेक्टिव्हली पण पुन्हा जाता येतं का? समान जो आपण म्हटलं होतं की समान वाटप झालं ह्या तत्वाने. स्वकष्टार्जित मिळकतीत मी परत ते सांगतो की स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये माझी स्वकष्टार्जित मिळकत असेल तर माझी मुलं किंवा नातवंड यांना माझ्या हयातीमध्ये काही हक्क मिळत नाही. मी माझ्या हयातीमध्ये माझ्या इच्छेने ते तिसऱ्या कुठल्या तरी आश्रमाला दान करू शकतो, चौथ्या व्यक्तीला विकत देऊन टाकू शकतो किंवा मला पाहिजे त्याला बक्षीस देऊ शकतो. पण आम्ही तुमची मुलं आहोत, आम्ही तुमची नातवंड म्हणून आम्हालाच द्या असं हक्क गाजू शकत नाही. कायद्याने सांगतोय मी तुम्हाला. 99% ऑफ द टाइम कुठलीही व्यक्ती त्याच्या जवळच्याच माणसाला म्हणजे वैवाहिक जोडीदाराला किंवा मुलांनाच देते. खूप म्हणजे ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला असं कळतं आहे की आम्हाला वरवरच्या माहिती आहेत किंवा एक तर त्या डिस्कशनला आपण कोणी जात नाही, कारण नाही म्हटलं त्याला डोगमा असतो थोडा की यार हे कशाला डिस्कस करायला. तरी पण आपण येऊ केस 3मध्ये येऊ की एका केसमध्ये मला विचारायचं की आपण आता पुरुषाचं डिस्कस केलं बऱ्यापैकी की पुरुषाची प्रॉपर्टी म्हणजे सुरुवातीला तुम्ही काही रेफरन्स दिले स्त्रीचे, पण एका स्त्रीची प्रॉपर्टी असेल किंवा आपण घरात समजू की आईची प्रॉपर्टी, मग तिला ती वडिलांकडून आलेली असू दे किंवा तिची स्वतःची प्रॉपर्टी असू दे. मग ह्या प्रॉपर्टीमध्ये पण सेम वाटप होतं म्हणजे आईचे जे नाही. आता कायद्याने पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये मिळणाऱ्या प्रॉपर्टी आणि त्यांचे वारस यात थोडा फरक केलेला आहे. सगळ्यात आधी एक लक्षात घ्या की वारसा कायद्याच्या कलम 14 प्रमाणे कुठल्याही हिंदू स्त्रीला ती एखादी प्रॉपर्टी मिळाली असेल कुठल्याही प्रकारे, अपवाद तिला फक्त राहण्याचा हक्क दिला असेल किंवा पोळगीपोटी दिला असेल तर तो सोडून, म्हणजे हक्क तात्पुरता हक्क दिला असेल तो सोडून बाकी तिला कोणी गिफ्ट दिला असेल, तिने विकत घेतले असेल, तिला वारसा हक्काने मिळाले असेल तर अशी प्रॉपर्टी त्या स्त्रीची स्वतंत्र मिळकत समजली जाते. त्यामध्ये तिच्या वैवाहिक जोडीदाराला किंवा तिच्या पोरांना लग्नाने किंवा जन्माने बाय दॅट इटसेल्फ राईट मिळत नाही. त्यामुळे एखादी हिंदू स्त्री जेव्हा मयत होते तेव्हा तिचे वारस कोण सांगितले कलम 15 प्रमाणे, तर तिचा नवरा आणि तिची मुलं आणि मुलगा किंवा मुलगी आधीच मयत झाली असेल तर तिची नातवंड, एवढ्यांनाच ती समानरित्या विभागली जाते. इंटरेस्टिंग. म्हणजे त्याच्यामध्ये तिचे आई वडील येत नाहीत. जसं पुरुषाची आई येते क्लास 1 मध्ये तसं स्त्रियांची येत नाही. स्त्रियांची आई वडील येत नाही. आणि म्हणजे असे काही केसेस आहेत का? अगेन मी हे पूर्ण लिगली न विचारता ऑब्झर्वेशनल विचारतोय की समजा त्या जी मुलगीची डेथ झाली तिच्यावर डिपेंड असणारे आई वडील आहेत, तिचे आई वडील आहेत किंवा त्यांना सांभाळणारी ती फक्त मुलगीच होती, मग अशा केसेसमध्ये कायदा काय संरक्षण देतो? आता याच्यात कसं आहे की जर म्हणजे त्याच्यात थोडी क्लिष्टता आहे पुढे कलम 15 मध्ये की जर समजा आधी नवरा मुलं हे कोणी नसतील तर मग ती प्रॉपर्टी वेगळ्या प्रकारे डिव्हॉल्व होते. मग ती आधी पतीच्या वारसांकडे जाते. ते नसतील तर आधी आई वडील दोघं असतील त्यांच्याकडे जाते. आई वडील दोघंही नसतील तर मग वडिलांच्या वारसांकडे जाते. वडिलांचेही वारस नसतील कोणी तर मग आईच्या वारसांकडे जाते. आणि याच्यामध्ये त्यात त्यांनी 15(2) मध्ये अजून एक फरक केला की जर ती निपुत्रिक असेल म्हणजे तिला इश्यू नसेल तर इश्यू नसलेल्या महिलेचे जर तिला जर ती मिळकत वडिलांकडनं आलेली असेल तर त्याच्यानंतर ती मिळकत परत वडिलांकडे किंवा त्यांच्या वारसांकडे जाते. आणि जर तिच्या माहेरच्या आणि जर ती मिळकत तिला पती किंवा तिच्या सासरकडनं आली असेल आणि ती निपुत्रिक असेल तर ती परत सोर्सकडे म्हणजे पतीकडे किंवा त्याच्या वारसांकडे जाते, सासऱ्यांकडे. पण म्हणजे मिळालेली मिळकत ही परत सोर्सकडे जाणं ही जी अपवाद किंवा प्रोव्हिजन बायकांच्या बाबतीत आहे ती पुरुषांच्या बाबतीत केलेली दिसून येत नाही. ओव्हरऑल कळत आहे की मला ह्याच्यात बऱ्यापैकी क्लिष्ट आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की 15(1)(2) हे सेक्शन मी आत्ता माझ्या जमेल तेवढं सोपं करून सांगायचा प्रयत्न करतोय, पण हे वाचून कारण एखाद्या शब्दाने पण उलटापालटा होऊ शकतं. तर आपण हे डिस्कशन केलं किंवा स्त्रीचं प्रॉपर्टी बघितली, बऱ्याचदा कायदा आणि नंबर्स ह्याचा गेम घेतोय. तुम्ही ते सोपं करून सांगताय. जर मी डायरेक्ट वाचायला गेलो म्हणजे मला PDF मिळेल, पण ती वाचणं म्हणजे एक वेगळीच भाषा आहे. ती कायद्याची भाषा तेवढं इझी नाही आहे समजायला. मग अशा केसेसमध्ये आपण म्हणतो की ती शेवटी इमोशनल जरी असला तरी ब्लाइंड फेट टाकणं पण तुमच्या कधी कधी अंगलट येऊ शकतं.
मग अशावेळी बेस्ट प्रॅक्टिस कोणती सांगता तुम्ही 60-70 इयर्स नंतर? समजा प्रॉपर्टी रिलेटेड तुम्हाला कुठेतरी सही करायची आहे, कोणीतरी तुम्हाला सांगते की तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी करा, हे करा, ते करा. मग अशावेळी बेस्ट प्रॅक्टिस कुठली असू शकते? हे सगळं डॉक्युमेंट तरी एवढं सोपायला समजायला इझी असतात. मग अशावेळी कसं? बेस्ट प्रॅक्टिस सगळ्यात आधी तुम्ही म्हणलात कुठे कोणीतरी सांगते सही करा, तर कोणी काही सांगितलं म्हणून कुठे सही नाही करायची. बरोबर. तुम्ही इंग्लिश तर तुम्हाला वाचता येतो किंवा भाषा, तर ते वाचा. तुम्हाला समजलं नाही तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या, पण आंधळेपणाने कुठेही सही करू नका. आणि एकदा का सही केली की मग नंतर ती मला समजलं नाही, मला फसवून केली, हे सिद्ध करणं अवघड होतं. आता दुसरा राहिला प्रश्न की अशा वेळेला आपण काय करायचं. तर आता प्रॉपर्टीच्या बाबतीत मी आता माझ्या अनेक लेखांमधनंही लिहिलंय किंवा पॉडकास्टमधनंही सांगितलंय की मृत्यूपत्र वेळीच करून ठेवणं याला काहीही पर्याय नाही. कारण मी कायम सांगतो की मृत्यू हा निश्चित आहे, पण त्याची वेळ सगळ्यात जास्त अनिश्चित आहे. कोणाची किती क्षण ठरलेले आहेत हे आपल्याला काही माहिती नाही. आणि कोविड नंतर हे आपण जास्त बघितलं की किती अनसर्टन्टी असू शकते लाईफमध्ये. तर तुम्ही म्हणजे मी जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना हे सांगेन की तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीसाठी लवकरात लवकर मृत्यूपत्र करून ठेवा आणि त्यांनी पुढे तुमच्या वारसांना त्रास होणार. सो ह्याच्याबद्दलच मला बोलायचं, म्हणजे आपल्या सोसायटीत इन जनरल कोर्ट वगैरे ह्याच्याबद्दल नाही म्हटलं तर थोडं असतं की जोपर्यंत गरज येत नाही तोपर्यंत आपण वकिलांकडे जात नाही. मग अशावेळी मला एखादी केस असेल तर ऐकायला आवडेल की ज्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की मी अशी सही करतो आणि तुमचं काय म्हणणं आहे, आणि त्याच्यातून त्यांचा काहीतरी फायदा झाला वगैरे. अशा केसेस आहेत की त्यांनी प्रिकॉशन घेतलं आणि त्याचा फायदा झाला, की लोकांना अजून तेवढा अवेअरनेसच नाही आलेला आहे. नाही, असं मला एकदम आता आठवत नाही, पण कसं असतं आम्ही लोकांना आमच्या परीने सांगतो. लोकांना म्हणजे वकील, डॉक्टर आणि ज्योतिषी यांच्याकडनं कायम आवडेल असा सल्ला हवा असतो. तर तो जर दिला नाही आम्ही तर ते दुसरीकडे जातात किंवा काही इंटरनेटवरनं बघतात. मग कधी कधी नंतर पण आमच्याकडे येतात की सर्व तेव्हा तुम्ही असं सांगितलं होतं, ऐकलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे आमच्याकडे 2 सख्ख्या भावांची केस होती. दोघंही वर खाली राहायचे. क्षुल्लक प्रॉपर्टीवरनं अखेरपर्यंत भांडले. म्हणजे इतके की बायकांनी एकमेकांशी बोलायचं नाही, भावंडांनी म्हणजे त्यांच्या पोरांनी एकमेकांशी बोलायचं नाही. मग एक वेळ अशी आली की त्यातला एक भाऊ जो होता त्याला कॅन्सर झाला आणि तो डेथबेडवर होता. तेव्हा कारण हे जेव्हा मॅटर चालू होतं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं तुम्ही कशा करता भांडताय, दोघंही तुम्ही श्रीमंत आहात, वेगळ्या भरपूर पैसे आहेत, तर या क्षुल्लक एका प्रॉपर्टीसाठी तुम्ही तुमचे संबंध खराब केले. त्याच्यानंतर ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांचा आम्हाला फोन आला की सर तुम्ही म्हणत होतात तेव्हा ते ऐकलं असतं तर बरोबर होतं, पण आता वेळ गेलेली आहे. आणि मग तो भाऊ गेल्यावर धाकटा भाऊ जेव्हा तिकडे वैकुंठामध्ये त्यांना सगळ्या अंत्यसंस्काराच्या वेळी गेला तेव्हा हात धरून तेव्हा रडायला लागला की दादा मी तेव्हा ऐकलं असतं, आपण आता वेळ गेली. पण तेव्हा वेळ गेलेली होती. बरोबर. सांगायचं असं की किती वाद वाढवायचा हे आपल्या हातात आहे. कोर्ट, वकील हे आहे तिथेच आहेत, ते काम करतच राहणार आहेत. आपण तिथे जायचं की नाही हे आपल्या हातात आहे. हा जेव्हा आपण करतोय तेव्हा बरेच लोक विचारू शकतात की तुम्ही ह्या विषयावर का बोलताय, लाईक तुम्ही आपल्याला इन जनरल असतं ना की मरले, प्रॉपर्टी, ह्याचं नाव काढू नका. म्हणजे 1-2 वेळा आम्हाला कमेंट पण आलं होतं की तुम्ही असं का म्हटलं की कोणतरी मेलं तर. पण हे आत्ता एक जेव्हा आपण करतो तेव्हा एक उलगडत जातं. आणि थँक्यू, लाईक माझ्यासाठी थँक्यू, कारण मी याच्यासाठी म्हणतोय की ह्या बऱ्याचशा केसवर डिस्कशन नाही होत किंवा डिस्कस केलं तर तो लोभीपणा वगैरे म्हटलं जातं. पण एक पदर सगळे. कारण मृत्यूपत्राच्या बाबतीत हे असं आहे की लोकांना मृत्यूपत्र हा शब्दच असं आहे की लोक म्हणतात अरे मी कशाला करू, मी काय मरणार आहे का आत्ता, मी तर व्यवस्थित आहे. इंग्रजीत त्याला विल म्हणतात, मराठीत मृत्यूपत्र म्हणल्यावर थोडं घाबरलं. आपण मृत्यूपत्रावर येणारच आहोत, म्हणजे लाईक मेन ठेवलाय, शेवटी ठेवलाय. हे सगळे डॉक्युमेंट इंग्लिशमध्ये असतात. मगाशी तुम्ही मेन्शन केलं, म्हणजे कुठल्याही भाषेत, म्हणजे लोकल भाषेत होतात ना, मराठीत होतात. आता आपल्याकडे महाराष्ट्र म्हणून मराठीत होतात, बाहेर हिंदीमध्ये होतात, अजून साऊथमध्ये वर त्यांच्या भाषेत होतात. इंटरेस्टिंग. म्हणजे जर इन केस तुमच्या पुढे आलं तर तुम्ही ते वाचू शकता, किमान वाचू शकता मराठीत असेल तर. यस सर, ह्या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये आपण सगळं डिस्कस करतोय, जागा नावा करून द्यायची म्हणतोय, त्यात एक बहिणीचं असतं आहे. आणि बऱ्याच वेळा मी केसेस बघितले किंवा मी ज्या सोसायटीमधून आलो आहे किंवा ज्याच्या अराउंड बघितले तर नॉर्मल चालू असतं, बहीण भाऊ असते, जमिनीची प्रॉपर्टीची काय वाटणी झालेली नसते वगैरे. आणि मग शेवटी येतं की वडील म्हणतात की आता मी मुलाच्या नावावर करतो. आणि मग तेव्हा बहिणींना बोलवलं जातं आणि त्यांना म्हटलं जातं की ह्याच्यावर सह्या करा. आय थिंक मी जेवढं मला माहिती आहे ते हक्क सोड आहे. तर हे हक्क सोड प्रमाणपत्राबद्दल मला सुरुवातीला सांगा, मी त्याच्याबद्दल काही माझे. आता हक्क सोड प्रमाणपत्र त्याला इंग्लिशमध्ये रिलीज डीड किंवा रिलिंक्विशमेंट डीड म्हणतात. याचा बेसिक क्रायटेरिया असं आहे की मला काहीतरी सबसिस्टिंग राईट त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे मगाशी मी जे तुम्ही उदाहरण दिलं की वडील गेले आणि वडिलांनी मृत्यूपत्र केलं नाही,
त्यांचे जे उर्वरित वारस होते की बायको 2 मुलं, तर ह्यांना जो हक्क इनहेरिटेड प्रॉपर्टीमध्ये मिळालेला आहे तो ते एकमेकांना हक्क सोड पत्राने देऊ शकतात. म्हणजे त्यांना आधी हक्क आहे तो असा इनहेरिटेड आहे तेवढंच हक्क सोड पत्र होतं. पण नवरा बायकोंनी फ्लॅट घेतलाय दोघांनी आणि उद्या वाटतंय नवऱ्याला की आता मी माझा फ्लॅट बायकोला हक्क सोड पत्राने देतो, तर ते तसं हक्क सोड पत्र होणार नाही. ते बक्षीस पत्र करायला लागेल किंवा बायकोला तो हक्क विकत घ्यायला लागेल सेल डीड करून. तर असं आता बरेच वेळा आम्ही असं बघतो की जेव्हा शेतजमीन असते किंवा मोठी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असते आणि तेव्हा भाऊ गावाकडे असतात, बहिणी लग्न होऊन गेलेले असतात, तेव्हा बरेचदा अशी अपेक्षा असते भावांची की बहिणींनी हक्क सोड पत्र द्यावं. कारण त्यांचं त्यात नमूद काय केलेलं असतं, आम्ही त्यांना लग्नात सगळं दिलेलं आहे. बऱ्याच वेळा हा मुद्दा की मग ते म्हणतात की कशाला यांना पाहिजे, तिचा घरचा चांगलं आहे, तिने का हक्क, आता तिने हक्क मागावा की नाही, कायद्याने तिला हक्क आहे. मॉरली काय करावं, किंवा एखाद्याला असं पण असतात की बहिणी म्हणतात आमचं चांगलं आहे तू घेऊन टाक, पण हक्क सोड पत्र हे सोड हक्क पत्र व्हायला नको की तू हक्क सोड. अशी जे मागे हे लावतात की सोडच तू काही झालं तरी. आता ह्याच्यामध्ये मग अगदी सुरुवातीला म्हणलं तसं की असं काही गणिती फॉर्म्युला नाहीये. काही ठिकाणी बहिणी विचारत नाहीत लग्न झाल्यावर, त्यांचं चांगलं असलं तरी, किंवा सगळं भाऊ करत असतो, भावाला कोणी काय देत नाही. काही ठिकाणी उलट आहे की बहिणीची परिस्थिती खराब असते पण भाऊ काय देत नाही. आणि या सगळ्यामध्ये आम्हाला काय दिसतं की भाऊ किंवा बहीण याचे जे वैवाहिक साथीदार असतात त्यांची मतं इथे खूप मोठे मॅटर करतात. मतं मॅटर करतात पण त्यांना अधिकार काय नाही, अधिकार नसतो. पण आता जर एखाद्याची बायको त्याला सांगत असेल नाही तुम्ही असं नाही करायचं, हे तुम्ही द्यायचंच नाही, तर आपल्याला माहिती आहे की ते ठीक आहे म्हणतात, मग ठीक आहे बायको म्हणते तसं करू. किंवा नवरा सांगतो की आपण तू मागून बघ हक्क भावाच्या प्रॉपर्टीत, आपण भांडू असं. त्यामुळे वैवाहिक जोडीदार कसा आहे याचा पण इथे खूप रोल, हा कायम पडद्यामागे असतो, हे बाहेर कळत नाही. पण आता इतके वर्ष प्रॅक्टिस करून आम्ही बघतो की कोण बोलविता धनी म्हणतो ना आपण, असं असू शकतं. हे मला तेच ह्याच्यामध्ये व्हायचं, म्हणजे हक्क सोडच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतोय तर मला म्हणजे आपण लग्नाचं म्हटलं आता की तुझं लग्न करून दिलं होतं, तुझी माहेरची परिस्थिती चांगली, हा मॉरल सॉर्ट ऑफ आहे. ह्याच्यात कायद्यात हे कुठे स्टँड नाही होत. म्हणजे उद्या समजा ती केस कायद्यात गेली किंवा कायद्यानुसार बघितलं की नाही हिच्या लग्नाचा आम्ही खर्च केला होता म्हणून हे असं, लग्नाचा खर्च हे क्रायटेरिया असू शकत नाही का? मग मुलाच्या लग्नात पण खर्च होतो. मग कायद्यात कुठे स्टँड, किंवा तिची परिस्थितीचा पण हक्क मिळालेला आहे ना, हक्क मिळाला की तो मला जर वाटलं मला माझे हिस्सा जो आहे तो माझ्या भावाला स्वतःहून द्यायचा आहे, तर ते हक्क सोडपत्रांनी मी रजिस्टर्ड करून देऊ शकतो. पण तुला मी तुझ्या लग्नात वडिलांनी, बरं हे खर्च कोणी केलेले असतात, आई वडिलांनी केलेले असतात, भाऊ करतो तसं नाही. मग बरी खर्च केला तरी खर्च केला म्हणून तू आता काही मागू नको, हे मॉरल प्रेशर ठीक आहे. पण बाय लॉ असं कोणावर तुम्ही दबाव नाही आणू शकत की तुझं लग्न केलं म्हणून आता तू हे मला दे. हे इंटरेस्टिंग आहे. सो या बाबतीत म्हणजे, आणि एकदा मला असं विचारायचं की हक्क सोड समजा झाला, एकदा मे बी तिने सोडली प्रॉपर्टी, कमी शेअर घेतला, वॉट एव्हर असेल, एकदा झालं का ते फायनल सोल्युशन? त्यानंतर हक्क सोडपत्र कसं असतो की हे एकतर रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी करायला लागतं, म्हणजे ते नोंदवायला लागतं. आणि एकदा का ते नोंदवलं की मग ते म्हणजे बाण सुटला एकदा, तू परत मागे घेता येत नाही. ऑफकोर्स प्रत्येक ॲग्रीमेंट मी मगाशी म्हटलं चॅलेंज करता येतं, याला कायद्याने थोडीशी पळवाट ठेवली की उद्या जर अशी वेळ आली की मला यांनी धमकावून बंदुकीच्या धाकानी किंवा काहीतरी फसवून करून घेतलं आणि ते सिद्ध झालं तर ते रद्द होऊ शकतं. म्हणजे मी अगदी हे टेक्निकली बोलतोय, पण 99% ऑफ द टाइम हे सिद्ध होणं, त्याच्याकरता कोर्टात जाणं, की मी मगाशी ज्या आजोबांची केस सांगितली की सांगितलं एकावर सही करायला, केलं दुसरंच. पण त्याच्यात प्रश्न असे निघतात की तुम्ही शिकलेली लोक आहात, तू असं आहे का अशिक्षित माणूस असेल तर त्याला कायद्यात वेगळं प्रिझम्पशन आहे की त्याला माहिती नाही आहे. मग इन दॅट केस त्यांनी जर केस केली तर त्याचा एव्हिडन्स ॲक्टमध्ये त्याचं प्रिझम्पशन वेगळं आहे. पण सुशिक्षित माणूस आणि कायदा असं सांगतो की एखादं डॉक्युमेंट रजिस्टर्ड झालं की ते व्यवस्थित केलं, कायद्याला धरून केलं, असा समज आहे, हे म्हणजे गृहीतक आहे. ऑफकोर्स प्रत्येक गृहीतक हे रिबट करता येतं, पण मी म्हणलं तसं की एकदा का नोंदवलंच असतं की नोंदवलं. अशा काही केसेस झाल्यात हक्क सोडमध्ये काही, किंवा काही लूपहोल शोधले गेलेत वगैरे, असं काही झालं? असं खूप वेळा लोक आमच्याकडे येतात की बहिणी किंवा मला भाऊ म्हणतोय, भाऊ म्हणला होता की हे तुला देतो म्हणून, सह्या घेतल्या, पण नंतर प्रत्यक्षात लक्षात आलं की आम्हाला फसवलंय किंवा आमचा कमी शेअर दिला, जास्त भावांनी काढून घेतला, किंवा 2 भाऊ 2 बहिणी असतील तर भावांनी सगळं त्यांच्याकडे घेतलं, बहिणींना काहीच दिलं नाही.
असं अशा विविध प्रकारच्या केसेस असतात सर. म्हणजे या केसमध्ये मी काही केसेस बघितल्या की तो भाऊ म्हटलेला असतो की मी तुला काहीतरी पैसे देईन, मे बी सोनं करेन वगैरे, अशा ज्या गोष्टी असतात. पण त्या हक्कसोडमध्ये कुठे मेन्शन नसतात. म्हणजे कायदेशीर दृष्ट्या काही लोक असं म्हणतात की तू इथे सही कर, मी तुला नंतर देईन, पण ते मेन्शन असतं तिथं नाही. आता हा त्याच्यात करतच नाही, त्याच्यात कन्सिडरेशन आलं कुठल्याही प्रकारचं, क्लॉज नाही टाकत, मग त्याला ते सेल डीड सारखंच झालं. मी विकतच घेतोय तुमचा काहीतरी मोबाईल. बरोबर. म्हणजे आधीचा जसा क्लॉज होता तसा क्लॉज नाही. आधीचा म्हणजे आपण जे म्हटलं होतं की बक्षीस पत्र, तसा नाही. तो आई वडिलांच्या बाबतीत आहे, आई वडील आणि मुलं की माझा सांभाळ केला नाही तर मी रद्द करू शकेन असा. इथे तसा कुठलाच क्लॉज असं कोणी घालत, कारण हे हक्क सोडून देतो ना मी. काय भावा बहिणींचं नातं वेगळं आहे आणि इथे आई वडिलांचं आणि मुलांचं नातं कायद्याने वेगळं आहे. काही काळजी घ्यायला पाहिजेत हक्क सोड प्रमाणपत्र देताना असं वाटतं तुम्हाला? म्हणजे हक्क सोडताना काही काळजी वगैरे घेतल्या पाहिजेत वगैरे असं काय वाटतं तुम्हाला? कुठलाही दस्त करताना एकतर तुम्ही तो वाचला पाहिजे, त्याच्याकरता तुम्ही तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि हक्क सोड पत्र करायचं की नाही हा सर्वस्वी लोकांचा, पक्षकारांचा निर्णय असतो की द्यायचा का नाही द्यायचा, किती द्यायचा. मी त्यातलं की जेवढा माझा हिस्सा आहे त्यातला काही हिस्सा पण मी देऊ शकतो, उरलेला माझ्याकडे ठेवू शकतो. हो, हे इंटरेस्टिंग. म्हणजे पूर्ण द्यायची गरज नाही. म्हणजे भाऊ आहे किंवा तू काळजी घेतली वगैरे, तो जर इलेमेंटने मॉरली असेल माझ्याकडे तर तुम्ही काही प्रमाणात त्याला देऊ शकता, पण उरलेला परत माझ्याकडे मी ठेवू शकते. हो, हे इंटरेस्टिंग. लोक वापरतात हा. कारण देताना कसं असतं की जनरली सगळेच देऊन टाकतात. हा, ही केस जास्त बघितली की देताना सगळंच, म्हणजे ते एकदा सही केली का ते. किंवा दोन भाऊ असतील तर मग ती बहीण तिचा हिस्सा दोघांना विभागून देते समसमान. किंवा असंही होतं की बाबा दोन भाऊ आहेत, एका भावाशी पटत नाही किंवा भावाच्या बायकोशी पटत नाही, मग ती म्हणते मी ह्या भावाला काही देणार नाही, मी माझा हिस्सा दुसऱ्या भावाला देईन. असं म्हणजे प्रत्येक केस वेगळी असते, प्रत्येक केसच्या फॅक्ट्स वेगळ्या असतात. त्यामुळे असा गणिती असा नियम काही लावता येत नाही कायद्यात. फॅक्ट्स खूप वेगळ्या असतात, फॅक्ट्सला लॉ अप्लाय होतो. त्यामुळे आधी फॅक्ट्स खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच आम्हाला आधी बघायला लागतात. भावाभावांमध्ये होतंय, भावानं हक्क सोड घेतला वगैरे होतात की. ओके, म्हणजे भाऊ पण सोडू शकतो. व्यवहार आला ना, पैसे आले की नातेसंबंध बिघडतात. मग ते कुठलंही नातं असो, आई वडील असो, भाऊ बहीण असो, भाऊ भाऊ असो, नवरा बायको असो. म्हणजे हे बऱ्याच वेळा होतं ना की ते वाटणी नावाचा जो प्रकार असतो की बऱ्याच वेळा ते माझ्या डोळ्यासमोर भांडणं नको म्हणून त्या आईवडिलांनी ठेवलेलं असतं, पण इव्हेंच्युअली पहिली गोष्टीनुसार ज्या भांडणं होणार असेल ते बऱ्याच वेळा तो मुद्दा असू शकतो. सर, आपण एक पाचवी केस घ्या. शेवटची नाही, म्हणजे आपण बऱ्याचशा मुद्द्यांवर बोलतोय अजून. एक सिनारिओ म्हणजे हा थोडा सगळ्यांनाच लागू होईल असा नसेल, पण बऱ्याच वेळा येतो किंवा ह्याच्या खूप बातम्या होतात. म्हणजे हे किती होतं ते तुम्हीच सांगू शकता की आपल्याकडे आता न्यूक्लिअर फॅमिली आहे बऱ्याच वेळा. म्हणजे जेव्हा एखाद्या मुलाचं लग्न होतं तेव्हा त्याच्या दोन फॅमिली होऊन जातात. एक आई वडील वेगळे राहत असतात, त्याची एक फॅमिली झालेली असते, त्याला बायको मुलं असतात. आणि अनफॉर्च्युनेटली आपण असं म्हणू की त्या मुलाची समजा डेथ झाली, त्याकडे सबस्टन्शियल प्रॉपर्टी आहे. मग अशा केसमध्ये ह्या दोन वेगवेगळ्या फॅमिली झालेल्या आहेत, मग कोणाचा हक्क राहतो, आई वडिलांचा, बायकोचा? नाही, आता इथे मी सुरुवातीलाच स्पष्ट करतो की मी इथे बोलताना आपण हिंदू वारसा कायदा असा गृहीत धरतोय. हिंदू वारसा, कारण मुस्लिमांच्या बाबतीत कसं आहे की त्यांच्याकडे अनरिटन काय, त्यांचा कायदा कोडिफाईड नाही आहे, त्यामुळे तो वेगळा आहे. ख्रिश्चनांच्या बाबतीमध्ये इंडियन सक्सेशन ऍक्ट अप्लाय होतो, तो वेगळा आहे. बाकी जैन समाज असो किंवा शीख असो, कोणी यांना हिंदू वारसा कायदाच लागू होतो. त्यामुळे मी आता मेजॉरिटी समोर धरून मी आता बोलताना आपण त्या मुद्द्यांवर येणार पण आहोत की ह्या बाबतीत कसं आहे, मुस्लिमांच्या बाबतीतला कायदा खूपच वेगळा आहे, त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करून बोलायला लागेल. इंडियन सक्सेशन ऍक्ट हा ख्रिश्चन किंवा पारसी लोकांना लागू, त्यांच्याकरता तो नीट आपल्याला बघायला लागेल. त्यामुळे असं एकदम मला आता इथे सांगता येणं थोडं अवघड आहे. पण तुम्ही जो प्रश्न विचारलात की नवरा बायको दोघंच आहेत आणि नवरा गेला, तर याच्या दृष्टीने नवरा हा नातं झालं, कायद्याच्या दृष्टीने तो पुरुष आहे. पुरुष गेला तर काय होईल, त्याची आई आणि बायको या दोघांना समसमान मिळेल. मग त्या केसमध्ये असं होतं बऱ्याच वेळेला की जर सुनेचं आणि सासूचं पटत नसेल तर सासू म्हणते मी माझा हक्क सोडणार नाही. किंवा जर चांगला असेल तर सासू म्हणते ठीक आहे, मला काही नकोय, माझा हिस्सा, माझ्या मुलाची आठवण मी तुला देऊन टाकते. तिथे रिलीज डीड होतं दोघांमध्ये, हक्क सोडपत्र. त्या दोघींमध्ये पण हक्क सोड होऊ शकतो. त्यामुळे ते दोघं, म्हणजे इथे उलट झालं समजा की बायको गेली आधी, मुलबाळ नाहीये, तर ती, आणि त्यांनी तो स्वतः दोघांनी फ्लॅट एकत्र विकत घेतला होता, तर तिचा हिस्सा बाय लॉ एकट्या नवऱ्यालाच जाईल. ओके. इथे मुलांचा एक फॅक्टर आला, मला विचारायचं की मुलं समजा लहान आहेत तर एजचा वगैरे काय फरक नसतो? पोटातल्या मुलाला सुद्धा आपल्याकडे राईट मिळतो, राईट इन चाइल्ड इन वोम ज्याला म्हणतात, की पोटात बाळ असेल आणि वडील गेले समजा,
तर वडिलांचा पोटात बाळ असेल तर त्या बाळाला सुद्धा हक्क मिळतो कायद्याने, असं एवढा डिटेलमध्ये विचार केलेला आहे. त्यामुळे जरी मुलं मायनॉर वाटा मिळतो त्याला, लाईक जो आपण जेवढे असतील तेवढे, जो त्याला मिळणाऱ्या वाटा तसा तो पूर्ण मिळू शकतो. म्हणजे दुर्दैवाने असं झालं की एक मूल आहे आणि दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळेला वडील गेले, ओके, तर एकूण 3 लोक झाली. आईच्या पोटातलं मूल आणि जे मोठं मूल आहे ते, आणि त्याला जर आई असेल तर ते चौथे, असं त्यांना पण हक्क मिळाला. म्हणजे जे पोटातलं बाळ मायनॉर असेल किंवा काही यांनी फरक नाही पडत. म्हणजे तो कोणी असं सांगू नाही शकत की मायनॉर आहे म्हणून नाही, त्यांना तर समजतच नसतं ना मुलांना, ते सगळ्या नंतर जेव्हा 18 वर्षाचे होतील तेव्हा त्यांना तो राईट. इंटरेस्टिंग आहे की पोटातला एवढा विचार केला. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की कायद्याला बऱ्याचशा गोष्टी राहिल्यात, पण बऱ्याचशा गोष्टी केलेल्या पण आहेत. यस, ते आपण बघितलंच. पहिल्यांदा आपण तो मुद्दा पण केला की इमिजिएट फॅमिली म्हणजे भाऊ बहीण अशांचा डायरेक्ट क्लास 1मध्ये नाही येत, ते क्लास 2मध्येच येतं. सो तो मुद्दा इथे क्लिअर झाला. आता याच्यात एक इम्पॉर्टंट मुद्दा घ्यायचा की आपले सिनारिओज डिस्कस केले की जे कॉमनली ऑकरन्स असतात. तुम्हाला वाटतं याच्यात कुठला राहिला सिनारिओ एखादा जो जास्त डिस्कस नाही केला आपण, पण हा एक अजून एक होतो की डिवोर्स झाल्यावर काय, डिवोर्स प्रॉपर्टीचा. म्हणजे बरेच वेळा आमच्याकडे लोक येतात की डिवोर्स झालाय, म्हणजे डिवोर्स घ्यायचा आहे. कसं आहे, लग्न करताना आपण कधीच हा विचार करत नाही की आपला डिवोर्स होईल, तेव्हा सगळं जेव्हा गुडी गुडी असतं. पण जेव्हा काही प्रसंग असे होतात की तुम्ही वेगळे व्हायचं ठरवता, ते जर नीट झाला ॲमिकेबली म्युच्युअल कन्सेंटने घेऊन तर गोष्ट वेगळी. पण जर भांडाभांडीची वेळ आली किंवा कॉन्टेस्टेड डिवोर्स झाला तर तो अजून वेगळ्या पद्धतीने भांडला जातो. म्हणजे त्याच्यावर तुम्ही एक वेगळा पॉडकास्ट घेऊ शकता कोणाचा. पण म्युच्युअल कन्सेंटमध्ये कसं होतं की तुम्ही जरी एकत्र फ्लॅट घेतला, तुम्ही जरी नवरा बायको राहिला नाहीत डिवोर्स नंतर, तरी कायद्याने तुम्ही जेव्हा फ्लॅट विकत घेता तेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल व्यक्ती असता. ओके, ते हक्क तुमचे तसेच राहतात. ओके, त्यामुळे जनरली काय बघतात की डिवोर्सच्या आधीच कोणी कोणाला बक्षीसपत्र करून टाकतं आणि प्रॉपर्टी एकट्याच्या नावावर करतं. त्यामुळे जरी डिवोर्स झाला आणि जर तुम्ही प्रॉपर्टीचे जर हक्क एकमेकांना घेतले नाही तर ते तुम्ही मत काय होईल की तुमचे वारस दोघांचे वेगळे होतील. ह्याच्यात मुलांचा काय फरक, मुलांच्या अधिकारांवर काय गदा नाही. आई वडील म्हणजे कसं असतं, नवरा बायको तुम्ही राहत नाही, पण आई बाप आयुष्यभर राहतात. बरोबर. त्यामुळे ते पोरांना ते हक्क मिळणारच आहेत, पण तुम्हाला एकमेकांच्या प्रॉपर्टीत आफ्टर डिवोर्स राईट मिळणार. ओके, इंटरेस्टिंग. म्हणजे पण मुलांचे राहतात. पण जर तुम्ही एकत्र जॉईंट घेतली असेल तर, आणि जर तुमच्यात गिफ्ट डेट झालं नसेल किंवा तुम्ही ते एक्सचेंज केलं नसतील, एकमेकांचा विकत घेतला नसेल, तर तुम्ही तुमचे हक्क ते तसेच राहणार आहेत. मग तुम्हाला त्या इन दॅट केस त्या नवऱ्याला किंवा त्या बायकोने विलच करायला आहे. ओके, इंटरेस्टिंग. ह्या विचार लिटरली आपण पॉडकास्ट घेऊ, कारण त्यात बरेचसे मुद्दे आम्ही पण ऐकलेले असतात वगैरे. पण ज्या आपण कन्व्हेन्शनल केसेस होत्या ज्या नॉर्मली आपण बघतो की ज्या समाजात ह्या केसेस होतात त्या बऱ्यापैकी आय थिंक आपण कव्हर केल्यात. याच्यात एक आपण पहिल्यापासून मुद्दा सारखा येतो आपल्याकडे, मृत्यूपत्र. तर असा एक आपल्या बोलण्यात पण आलं होतं की मृत्यूपत्राने हे सगळं हलवता येऊ शकतं. मृत्यूपत्र खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता आम्ही बघतोय की स्पेशली कोविडमध्ये वगैरे आम्ही बघितलं किंवा असे की खूप केसेस येतात की 40व्या 50व्या वर्षी तुम्ही वाचलं असेल पेपरात की अचानक हार्ट अटॅकने माणूस गेला. आता मृत्यूला काही वय राहिलेलं नाही. बरोबर. मी मगाशी म्हटलं तसं मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ अनिश्चित आहे. त्यामुळे आपल्या हयातीमध्ये आपल्या प्रॉपर्टीचं आपल्या मृत्यू पश्चात कशी विभागणी व्हावी ह्याच्याकरता मृत्यूपत्र करावं प्रत्येक. आणि ते अतिशय या सगळ्या जे ॲग्रीमेंट्स आहेत, मीन्स खरेदी खत, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र, ह्याच्यात तुलनेने करायला सोपा आणि स्वस्त असा कुठला दस्ता असेल तर तो मृत्यूपत्र. तर आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीचं किंवा आपल्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये आपला असलेला अविभक्त हिस्सा आपण मृत्यूपत्राने देऊ शकतो. फक्त ते स्वकष्टार्जित मिळकतीचं असलं पाहिजे. आता ह्या मृत्यूपत्रात समजा बघितलं की कोणी त्यांच्या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये देताना असं सांगितलं की एखाद्या मुलाला जास्त दिलं, एखाद्या मुलीला जास्त दिलं किंवा मुलीला दिलंच नाही, आणि मग इव्हेंच्युअली मृत्यूपत्र तर नंतर डिस्क्लोज होतं, मग त्यांच्याकडे काय ऑप्शन उरतं? नाही, आता मृत्यूपत्राचा मोठा काय म्हणेन मी त्याला की त्याची योजना किंवा त्याचा एम असा आहे की टू गो बाय टू नॉर्मल लाईन ऑफ सक्सेशन. म्हणजे मी माझं मृत्यूपत्र न करता मयत झालो तर माझ्या वारसांना समान मिळणारच आहे. पण तेच जर मला नको असेल, आता प्रत्येक घराची काय गोष्ट वेगळी असते, नातेसंबंधांचे हे वेगळे असतात. तर काही लोकांना असं असतं की बाबा मला ह्या मुलाला अजिबात द्यायचं नाही, या मुलीला अजिबात द्यायचं नाही आहे, व्हॉटेवर. तर ते त्याच्याकरताच तुम्हाला मृत्यूपत्र करता येतं की तुम्ही स्पेसिफिकली लिहायला पाहिजे त्यात की बाबा मला अमुक व्यक्तीला का द्यायचं, त्याच्यापेक्षा का नाही द्यायचं, हे आम्ही कायम सांगतो की हे तुम्ही लिहा. कारण मृत्यूपत्र हे तुमचं होमपीच आहे. तुम्हाला काय लिहायचं आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही तुमच्या हयातीतच लिहायला पाहिजे.
कारण ते जेव्हा तुमच्या मृत्यूनंतर जज पुढे जातं तेव्हा तुम्ही तिथे नसणार आहात मी असं का लिहिलं सांगा. त्यामुळे तुम्ही ते डिटेलमध्ये लिहिणं अपेक्षित. म्हणजे याचा अर्थ मृत्यूपत्र चॅलेंज होऊ शकतं आणि समजा एखाद्याला वाटतं की माझ्याशी न्याय वाटप नाही झालंय किंवा मला तेवढा हक्क नाही मिळालाय किंवा चॅलेंज येऊ शकतं ना. मी मगाशी म्हटलं तसं असं कुठलाही डॉक्युमेंट नाही ते चॅलेंज येऊ शकत नाही. आता मृत्यूपत्र जनरली 2-3 कारणांनी चॅलेंज होताना बघतोय. सस्पिशियस सर्कमस्टन्सेस मेन, की बाबा ज्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलं तिची मानसिक शारीरिक स्थिती नीट नव्हती, तिचा फसवून अंगठा घेतला किंवा तिला अत्यंत आजारी असताना कशावर तरी सह्या घेतल्या, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जर मला एखाद्या मिळकतीमध्ये हिस्साच नाहीये तर ते मी तुम्हाला मृत्यूपत्र देऊ शकत नाही. यू कॅनॉट गिव्ह व्हॉट यू डोंट हॅव असं कायद्याचं तत्व आहे. तसं जर काही असेल तर त्या केसमध्ये मृत्यूपत्र चॅलेंज करता येतं. आता बरेच वेळेला असं वाटतं की एखाद्या भावा बहिणीला की सगळं एखाद्याला दिलं आणि मला दिलं नाहीये म्हणून लोक चॅलेंज करतात, पण ते सिद्ध व्हायला लागतं की का मृत्यूपत्र चुकीचं आहे. आपण मृत्यूपत्राबद्दल बोलतोय सर, पण हे जेवढं आम्ही बघितलंय म्हणजे माझ्या प्रायमरी नॉलेजनुसार ते एखादा माणूस गेल्यानंतर समोर येतं, राईट? ते मे बी हे पण सिक्रेट पण आपण ठेवू शकतो, बरोबर? मग अशा वेळी जे आहेत आता हयात आहेत त्यांना कळतं की ह्यांनी मृत्यूपत्र बनवलंय अनलेस त्यांनी सांगितलं नसेल तर? ऑफकोर्स, म्हणजे आता हे कळायला तर पाहिजे. कारण 2 गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा लोक आम्हाला विचारतात सर मी मुलांना सांगू का मृत्यूपत्र केलंय का नाही. हा खूप ट्रिकी प्रश्न आहे आणि हा प्रत्येकाने आपापल्या घराचा यांचा अंदाज घ्यावा आणि मग ठरवा. मी लोक अगदी प्रामाणिकपणे सांगतो की करणार आहे असं सांगा, काय लिहिलंय हे सांगू नका. कारण त्याच्यानंतर असं बघितलं की संबंधांमध्ये बिघाड सुरुवात झाली आहे, किंवा ह्याला जास्त दिलंय मला कमी दिलंय असं का केलं. आता गणिती 50-50% परफेक्ट असं कधीच मृत्यूपत्रांनी दोन्ही मुलांना देता येत नाही. कुठेतरी 19-20 असणारच आहे. त्यामुळे आम्ही अशा वेळेला सांगतो किंवा तुम्ही आपलं मूल कसं आहे हे प्रत्येक आईवडिलांना माहिती असतं. एखाद्याची काय क्षमता काय आहे, एखाद्याची आर्थिक स्थिती काय आहे, एखादा लग्न करणार आहे का, एखादा नाही करणार आहे का, एखादा भारतात येणार आहे का, एखादा कायम बाहेरच राहणार आहे का, हे सगळं विचारात घेऊन तुम्ही त्यांना मृत्यूपत्राने जे द्यायचं ते द्या. तर मृत्यूपत्र कोण करू शकतो, तर ज्याची 18 वर्ष पूर्ण झाली आहे असा कुठलाही सक्षम व्यक्तीही तिच्या स्वकष्टाची मिळकती संदर्भात मृत्यूपत्र करू शकतं. ते लिखित स्वरूपात असणं मात्र गरजेचं आहे. मुस्लिमांमध्ये ओरल विल चालतं, पण अदरवाईज बाकी सगळ्यांना मॅन्डेटरी आहे की ते रिटर्नच पाहिजे. आता तर पूर्वी हा कायदा 1925 सालचा इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925, आता 100 वर्ष झाली. आता तर एवढ्या फॅसिलिटीज आहेत, तुम्ही टाईप करून घेऊ शकता किंवा लोकांकडनं घेऊ शकता, पण ते टाईप करून व्यवस्थित तुमच्या इच्छेभर हुकूम झाले की नाही बघायचं. आणि त्याला 2 साक्षीदारांची सही मात्र गरजेची. म्हणजे साक्षीदारांची जर सही नसेल तर मृत्यूपत्र अवैध होतं. आणि हे साक्षीदार जे बेनिफिशरी आहेत ते सोडून कोणीही चालू शकतो. बेनिफिशरी म्हणजे ज्यांना प्रॉपर्टी, लाभार्थी म्हणजे ज्यांना मी मृत्यूपत्रात काही दिलं आहे अशी कुठलीही व्यक्ती मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून सही करू शकत नाही. आता मृत्यूपत्र तयार करताना जे काळजी सांगितली तुम्ही वगैरे, पण त्याचा दुसरा पण फायदा आहे ना, की समजा तुम्हाला ते आपण एक केस बघितली सुरुवातीची की ज्याच्यामध्ये मुलीने सगळी प्रॉपर्टी नावावर करून घेतली वगैरे अशी केस झाली आणि त्यांना मे बी नाही सांगता आलं की मी मृत्यूपत्र केलं किंवा त्यांनी डिस्क्लोज नाही केलं. मग अशा वेळी ते बक्षीसपत्र की मृत्यूपत्र? मगाशच्या केसमध्ये बक्षीसपत्र प्रिवेल होईल. कारण मृत्यूपत्र कसं असतं, मृत्यूपत्र जो करतो ना मग त्याचा बेसिक मी तुम्हाला कायदा असा सांगेन की ती व्यक्ती जेव्हा मरते तेव्हा त्याच्या नावावर जी काही प्रॉपर्टी शिल्लक असेल तेवढीच ती मृत्यूपत्राने पुढे ट्रान्सफर होते. म्हणजे मी भले त्यात 2 फ्लॅट आहेत ते असे लिहिलेत किंवा माझ्या 2 FD आहेत ती मी माझ्या मुलाला देईन असं लिहिलंय, पण मी माझ्या हयातीमध्ये ते काढू शकतो ना. कारण मृत्यूपत्राचा अंमल हा माझ्या मृत्यूनंतर होणार आहे, तोपर्यंत तो एक साधा कागद आहे. त्यामुळे म्हणूनच मृत्यूपत्राच्या बाबतीत फायदा असा आहे की ते किती वेळा बदलता येतं आणि सगळ्यात शेवटचं मृत्यूपत्र ग्राह्य धरलं जातं. सगळ्यात शेवटचं बदलू शकता तुम्ही. पण एकदा बक्षीसपत्र रजिस्टर्ड झालं, एकदा खरेदी कर रजिस्टर्ड झालं की ते बदलता नाही येत. ते इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला माहीत पाहिजे हा क्रम कसा राहणार आहे एक्झिक्युशनचा. सर आपण हे डिस्कस केलं सगळं, म्हणजे तुम्ही याच्यावर मे बी पूर्ण कमेंट नाही पण आपल्याला इन जनरल सांगायचं की आपण डिस्कस केलं ते फक्त हिंदू समाजाला लागू होतं, बरोबर? हो. त्याच्यातलं आणि बाकी समाजांसाठी कसं आहे, म्हणजे ह्या अर्थाने मी बघतो की तो आय थिंक आपल्याकडे युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यानुसार युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आला आपल्याकडे UCC किंवा समान नागरी कायदा, आपल्याकडे लग्न, घटस्फोट आणि वारसा एवढे 3 विषय सोडले तर बाकी सगळे कायदे सगळ्यांना समान आहेत. म्हणून तो युनिफॉर्म सिव्हिल कोड आणावा अशी, आणि ही तरतूद आपल्या घटनेतच आहे 1950 सालीच केलेली की UCC आणावा म्हणून.
आता ते त्याचे बाकीचं पॉलिटिक्स हे वेगळं राजकारण त्याच्या, तर तो जेव्हा येईल तेव्हा हे सगळे कायदे सगळ्यांना समान लागू होते. पण तो एवढा सोपा विषय नाही, कारण याच्यामध्ये कस्टम्स पण असतात खूप ठिकाणी, की त्याला चालीरीती म्हणतो. त्याच्याप्रमाणे सुद्धा काही गोष्टी, काही जमातींमध्ये, हिंदूंमध्ये सुद्धा एकापेक्षा 2 जास्त लग्न करण्याची परवानगी आहे. किंवा आता तुम्ही जर आपल्या ईशान्येकडे राज्यांमध्ये गेलात तर तिथे या अशा गोष्टी अलाउड आहेत, त्या कायद्याला मान्य आहेत, कारण तिथे कस्टम्स चालत आलेले आहेत. त्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत ज्या सगळ्यांचा विचार करून हा सर्वसमावेशक असे कायदे लग्न, घटस्फोट आणि वारसा यांना आणायला लागतात. अदरवाईज इंडियन सक्सेशन ऍक्ट सुद्धा आहे जो ख्रिश्चन वगैरे यांना लागू होतो. मुस्लिमांमध्ये कसं आहे की त्यांचा कायदा अजून कोडिफाईड नाही, म्हणजे लिखित स्वरूपात नाही. बरोबर. त्याच्यामध्ये मे बी तो आपण वेगळा पॉडकास्ट तो वेगळा घ्यायला लागेल, कारण तो थोडा विषय लाईक, कारण कोडिफाईडच नसल्यामुळे बऱ्याच वेळ ते इंटरप्रिटेशन अवघड होत असेल. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आय थिंक नागालँडची केस मे बी मी ऐकली होती की नागा कम्युनिटीमध्ये ते अजूनही स्ट्रगल चालू आहे की महिलांना इक्वल अधिकार द्यायची की नाही, कारण तो कस्टमचा तो सगळा मुद्दा. आता सर आपण पूर्ण फॅक्ट्सवर चर्चा केली. मे बी तुम्हाला मी पहिल्यांदा आता इथून ओपिनियन विचारतो आहे काही, तुम्ही कसं बघता त्याकडे सांगा. की इन जनरल आपल्याकडे एक मॉरल ओपिनियन आली होती की मुलींना समान अधिकार पाहिजे. बऱ्याच वेळा ती समाजापर्यंत जायला पण थोडी अवघड गेली, कारण आपल्याकडे एक असतं की मुलगी दुसऱ्याच्या घरी गेली, तिचं दुसरं लग्न झालं किंवा तिचं आडनाव दुसरं लागलं, त्या अर्थाने आपण दुसरा घटक समजतो. पण त्याच्यात ह्या कायद्यात आपल्याला समजतं की नाही, कायदा मात्र फॅमिलीचा पार्टच समजतं. सो ह्या कायद्याने तुम्हाला असं वाटतं का न्याय वाटप होतं आहे आपल्या? आता वारसा हक्क बघत बोलाल तर किंवा ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये, वडिलोपार्जित मिळकतीमध्ये आपल्याकडे 9 सप्टेंबर 2005ला अमेंडमेंट आली. बरोबर. कायदा 56 सालचा आहे आणि 9 सप्टेंबर 2005ला अमेंडमेंट आली, ज्यायोगे त्यांनी मुलींना समान हिस्सा दिला वडिलोपार्जित मिळकतीमध्ये. बरं, आता आली ते अमेंडमेंट आली बरोबर आहे, पण आता ही दुरुस्ती रिट्रोस्पेक्टिव्ह समजायची का प्रॉस्पेक्टिव्ह समजायची? रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे मागच्या म्हणजे काय पूर्वलक्षी प्रभावाने आपण त्याला म्हणतो, किंवा त्या तारखेपासून समजायची. याच्यात खूप घोळ झाला. याच्यात अनेक उलटे सुलटे निकाल आले, हायकोर्टाचे आले, सुप्रीम कोर्टाचे आले. शेवटी 1920 साली फायनली सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेस बेंचने ठरवलं की ही रिट्रोस्पेक्टिव्ह आहे. याच्यामध्ये मुलीचा जन्म कधीही होऊ देत, तिचं लग्न कधीही होऊ देत, तिचे वडील कधीही जिवंत असू देत किंवा मरू देत, मुलींना मुलांसारखाच समान हिस्सा मिळणार. याला त्यांनी अपवाद काय केला आहे की 31 डिसेंबर 2004 या तारखेपूर्वी जर प्रॉपर्टीचे व्यवहार रजिस्टर्ड ॲग्रीमेंटने झाले असतील, खरेदी खताने, बक्षीसपत्राने किंवा रजिस्टर्ड वाटप किंवा कोर्टाच्या डिक्रीने वाटप झाले असतील, तर अशा प्रॉपर्टीमध्ये फक्त मुलींना हक्क सांगता येत नाही. अदरवाईज पूर्वी 70 साली काहीतरी त्यावेळेला हक्क नाही असं समजून मुलींना हा डावललं आणि भावांनी ती विकून टाकली प्रॉपर्टी. तर आता असे दावे व्हायला लागलेत की त्या आजींच्या नातवंडांनी आता दावे केलेत की आमच्या आजीला त्यावेळेला हिस्सा होता कारण जजमेंट आले, त्यामुळे आता आम्हाला त्यात हिस्सा द्यावा. आणि अशा जजमेंट आले म्हणजे अशा केसेस स्टँड होत सुरू झाल्यात ना आता केसेस. आता ते जेव्हा फाईल होती बऱ्याच वेळेला त्या सेटलमेंट होते की काहीतरी तडजोड होते, आणि पण केसेस आता सुरू झालेले आहेत. कारण याचं कसं एक की त्याला 2 गोष्टी आहेत की काही लोकांना खरंच डावललं गेले, काही लोक पैसे काढण्याच्या हेतूने सुद्धा केसेस करतात, कारण प्रॉपर्टीचे रेट्स खूप वाढलेले आहेत. तुम्ही इतक्या दिवस प्रॅक्टिस करता, याच्याबद्दल लिहिलं आहे, मे बी बऱ्याचशा केसेस लोक तुमच्या पुढे येत असतील. आणि आपण जेव्हा सुरुवात केली होती पॉडकास्टला तेव्हा आपण विषय घेतला होता की भांडणं खूप होतात. मला तर वाटतं की सगळ्यात जास्त हेच रिझन असेल प्रॉपर्टीचे वाद. पण हे काही बोलण्याने वगैरे पण झाले असतील, सॉल्व्ह झाले असेल. ॲज अ वकील म्हणून तुम्ही काय सांगाल की हे जर वाद टाळायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, किंवा तुमचा अनुभव, तुम्ही अशा काही केसेस पाहिलेल्या आहेत त्या सांगितलं तर बरं होईल. नाही, मी तर खूप वेळेला लोकांना आधी हेच सांगतो की मी रोज कोर्टात जातो, म्हणून तुम्ही यायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं. बरोबर. कारण कोर्टामध्ये कसं आहे ना की शेवटी तुमचे पैसे असतात, तुम्हाला वेळ घालायला लागतो, आणि कोर्टाच्या भांडणांमध्ये मानसिक त्रास खूप होतो, मानसिक शांतता जाते, ती कुठे बाजारात विकत मिळत नाही. तर क्रोसिन घेऊन मला माहिती आहे 10 मिनिटांनी मला रिझल्ट मिळणार आहे, माझा ताप जाणार आहे. तसं मी कोर्टात केस दाखल केली म्हणजे लगेच काही निकाल लागत नाही, त्याला वेळ जातो. तर त्यामुळे बरेच वेळेला हे इगोची भांडणं असतात, आणि इगो जेवढा तुम्ही नीट टॅकल कराल, नीट कंट्रोल कराल, तेव्हा तेवढीही भांडणं कमी होतात. आता खूप वेळेला असे लोकही आम्ही बघतो की ते म्हणतात जाऊ देत, मला काही नको, तुला लखला भाऊ, मला तुला हवं ते घे. काही लोक सोडून देणारे असतात, काही लोक भांडणारे असतात. हा प्रत्येकाने घ्यायचा निर्णय आहे. याच्यामध्ये ॲज अ लॉयर आम्ही कोणाला असं प्रिवेल होऊ शकत नाही.
वकील की असंच करायला पाहिजे, तुम्ही असंच करा. आम्ही सांगतो हे केल्याने काय फायदे आहेत काय तोटे आहेत. अल्टिमेट निर्णय हा पक्षकारांचा असतो. सो हे मी ऐकताना ऐकलं की समजा आता ट्रॅडिशनल सोसायटीज होत्या किंवा जमीन वगैरे असा मुद्दा असायचा, तेव्हा वडील गेल्यानंतर बऱ्याच वेळा असं व्हायचं की कोणतरी मोठी माणसं बसतात, मग ती मध्यस्थी करतात आणि मग त्या मध्यस्थीने ते भावांमध्ये वाटप होतं किंवा तुला कोणतं, कारण ह्याच्यात बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टी येतात की जागा असेल तर मग कोणत्या जागेचं लोकेशन तुला वगैरे अशा गोष्टी. आता असं झालं आहे की शहरात किंवा बघितलं किंवा इवन ग्रामीण भागात जरी बघितलं की ते मध्यस्थी वगैरे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा ते तेवढेच न्यूट्रल राहिलेत का. मग अशा वेळी बेस्ट प्रॅक्टिसेस काय सांगाल वकील निवडताना वगैरे सगळे. नाही, आता आपल्याकडे सुद्धा मीडिएशन कन्सिलेशन हा आर्बिट्रेशन मीडिएशन कन्सिलेशन ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्रयस्थ व्यक्तीला नेमून त्याच्याकडे जाऊन दोघांनी जाऊन तुमचे प्रश्न मांडू शकता. आणि तुमच्या जर तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही एक पाऊल मागे जा, तुम्ही एक पाऊल मागे जा, या गोष्टी तुम्ही सोडा, या गोष्टी तुम्ही सोडा. हे करून जर तुम्ही तसं तुमची कॉम्प्रोमाइज झालं तर ते सिव्हिल कोर्टाच्या डिक्रीप्रमाणे बाइंडिंग होतं. पण अजून खूप लोकांना माहीतच नाही की असं मेडिएशन करता येतं. याच्यात काय आहे शेवटी की तुमचा वेळ वाचतो, पैसा वाचतो, मानसिक त्रास कमी होतो. पण हे किंवा बरेच वेळेला आम्ही पण सांगतो की अरे तुम्ही कशा करता भांडताय, हे तुमचे मुद्दे हे तुम्ही सोडून द्या, हे चुकीचे आहेत, याच्यावर विचार करा. काही लोक ऐकतात कसं. आणि बरेच वेळेला ते त्या वेळेच्या आपण म्हणतो ना सडन हिटमध्ये आपण आलेलो असतो की भयंकर डोक्यात संताप असतो, त्यावेळेला सांगून काही उपयोग होत नसतो. हळूहळू थोडं ते थंड झाल्यावरच लोकांच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि मग ते करतात. अशा केसेस झाल्यात की तुमच्यापर्यंत आल्या इन जनरल तुम्ही सांगितलं. हो, असं खूप वेळा झालं की आम्ही सांगितले, दोघंही येतात, दोघंही पक्षकार आमच्याकडे येतात, आम्ही समोरासमोर बसून दोघांचंही सांगतो की बाबा बरेच वेळेला हे गैरसमज झालेले असतात, समजुतीचे घोटाळे असतात किंवा बरेच वेळेला आपण म्हणतो तसं हमसे आया न गया तुमसे बोलाया न गया, असं की कोण आधी जाणार, कोण आधी बोलणार, असं खूप वेळाला होतं. मग त्याच्यात कोणीतरी एक पाऊल मागे घेऊन चल ठीक आहे बाबा मी तुझ्याकडे आधी येतो, सांग का असं वागतोयस, काय चुकलंय, असं होऊन मग ते कुठेतरी वाचा फुटते, ब्रेकिंग द आईस म्हणतो ना आपण. पण जर तुम्ही अगदी सुरुवातीला मी जे म्हटलं ना कम्युनिकेशन, संवाद गरजेचं आहे. भले तुम्ही एकमेकांशी काय दोन शिव्या द्या किंवा पण बोललं पाहिजे. तुम्ही बोललाच नाहीत, कम्युनिकेशन नसेल, स्वतः नाही तर कोणा थ्रू तरी तुम्ही बोललं पाहिजे. नाहीतर मग कोर्ट आहेत, कोर्ट शेवटी त्यांचं काम करतच राहणार आहेत शेवटपर्यंत. सर अलीकडे एक म्हणजे एक लाईफस्टाईल म्हणू शकतो, चॉईस म्हणू शकतो की वाढते ती म्हणजे डिंग्स. लाईक दोघांना जगायचं पण त्यांना मुलं वगैरे नको आहेत, आणि जेव्हा मुलं वगैरे नसेल तर वारसाचा प्रश्नच येत नाही. म्हणजे असं आम्ही बोलून चाललं आहे की मग अशा वेळी जे डिंग्स कपल आहेत किंवा जे डिंग्स म्हणून जगतात मग त्यांच्या प्रॉपर्टीचं काय होतं पुढे. डिंग्स म्हणजे माझ्या समजण्याप्रमाणे डबल इन्कम नो किड्स असं आता हे वाढत चाललंय, ही फॅक्ट आहे. हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. बरोबर. पण मी मगाशी म्हटलं तसं ते दोघं नवरा बायको असले तरी कायद्याच्या दृष्टीने कायदा त्यांच्याकडे एक महिला आणि एक पुरुष आणि एक महिला असंच बघणार. बरोबर. त्यामुळे जेव्हा असे दोघं असतील आणि त्यांनी काही प्रॉपर्टी घेतली असेल तर इन दॅट केस त्यांनी जर विल केलं नाही तर मी अगदी सुरुवातीला सांगितलं तसं जो नवरा आहे त्याचे वारस आई असेल तर आई आणि बायको त्यांना जाईल, बायको ही असेल ती आधी गेली तर नवऱ्यालाच मिळेल. ते जर करायचं नसेल तर त्यांनी विल करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. किंवा बरं त्यांना मूलबाळ नसेल पण त्यांचा कोणी भाचा भाची किंवा अजून त्यांना कुठल्या संस्थेला द्यायचं असेल तर अशा वेळेला त्यांनी हे नीट लिहून ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यांच्या केसमध्ये लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कोणाला देणार, कारण मे बी न्यायालयात पण अजून अशा केसेस पोचल्यात नसतील. कारण या दृष्टीने मी बऱ्याच वेळेला सांगतो की डिंग्स कॅटेगरी असो किंवा नसो, लोकांना आम्ही हल्ली असाही सल्ला देतो की तुम्ही जेव्हा बँकेत खाती काढता तेव्हा तुम्ही जॉईंट किंवा आयदर सर्व्हायवर नक्की करा. ओके. या अनुषंगाने मी सांगतो, कारण असं कोविडमध्ये मी बघितलेलं आहे की लाखो रुपये खात्यात आहेत पण नवरा अचानक गेला कोविडनी आणि ₹1ही काढता आला नाही कारण माझं नावच नाही त्या बँकेत. तर मग त्यावेळेला कोर्टात जा, वारसा हक्क प्रमाणपत्र घ्या, त्याला 5-6 महिने लागणार, त्याला खर्च येणार. याच्यापेक्षा जर तुमचं आयदर सर्व्हायवर असेल तर दोघांपैकी कोणीही एक ते वापरू शकतो. बरोबर. त्यामुळे समजा तुम्ही मृत्यूपत्र नाही करायचं तुम्हाला किंवा केलं नाही, पण जर तुमचा आयदर सर्व्हायवर असेल तर कमीत कमी बँक खाती वगैरे जी आहेत ते पैसे जे रोजच्या याला लागतात ते तरी तुमच्या अडत नाहीत. बँक खाती असू दे, बँक लॉकर असू देत, इथे तुम्ही आयदर सर्व्हायवर करून घेणं फार गरजेचं आहे. कारण नुसतं नॉमिनी करून उपयोग नाही. नॉमिनीला मिळेल समजा, जरी बँकेने नॉमिनीला दिला असं समजू, कारण काही बँका देतात, तरी नॉमिनी टेक्स इट ॲज अ ट्रस्टी. नॉमिनी काय वारस होत नाही. म्हणजे वारस हा नॉमिनी होऊ शकतो पण प्रत्येक नॉमिनी हा वारस असतोच असं नाही. त्यामुळे सांगताना असं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की म्हणजे बरेच वेळा आमच्या सल्ल्यावरून आमच्या बऱ्याच पक्षकारांनी नवऱ्याच्या ह्याच्यात बायकोचं नाव घातलंय, बायकोच्या ह्याच्यात नवऱ्याचं नाव घातलंय.
आणि ही सोय पण होते. ऑफकोर्स याच्यात परस्पर विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे असेही काही आम्हाला भेटलेत साहेब, आम्ही आमचं वेगळं ठेवणार आहोत. म्हणजे डिंग्समध्ये असं पण आम्ही बघितलेलं आहे की नवरा बायको एकमेकांना काही शेअरही करत नाहीत. म्हणजे कोविडमध्ये असेही लोक बघितले की काही माहीतच नव्हतं. म्हणजे इस्पेशली बायकांच्या बाबतीत हे आम्ही बघितलं की त्यांना नवऱ्याच्या प्रॉपर्टीबद्दल कशाबद्दल काही माहीत नाही. कुठे नोकरी करतो, किती पगार आहे, कुठे प्रॉपर्टी ठेवल्यात. त्यामुळे हे परस्परांमध्ये एवढी तरी काय म्हणतात की शेअरिंग असावं. म्हणजे माहीत पाहिजे आणि माहिती तरी पाहिजे ना कुठे काय आहे. कारण ते क्लेम कसं करणार की तुम्हाला जर माहितीच नसेल तर क्लेमच करता येणार नाही. मग ह्या न क्लेम केलेल्या प्रॉपर्टीचं होतं काय पुढे? अशा आता खूप अनक्लेम्ड प्रॉपर्ट्या, आता इस्पेशली इमोवेबल प्रॉपर्ट्या असतील, त्याच्यात जर कोणी वारसच नसेल तर त्या सरकार जमा करण्यात यावं असं कायद्यामध्ये तरतूद आहे. मुव्हेबल प्रॉपर्टीचं मी मध्ये ऐकलं की काही हजार कोटी रुपये अनक्लेम्ड म्हणून पडून आहेत बँकांकडे किंवा इस्पेशली LIC कडे. कारण कोणी क्लेम करायला नाही आलं, कोणीच आलं नाही. आणि असं कसं एवढं सोपं नाही ना ते. LICला वाटलं चला आता हे आपल्याकडे करून घेऊ, आणि उद्या कोणी आलं तर काय. किंवा एखादा माणूस गायब आहे, बेपत्ता झालाय, तर आपल्याकडे कायदा काय की 7 वर्षचा पिरियड दिलाय की 7 वर्ष त्याला इज अनहर्ड ऑफ बाय द नियरेस्ट पीपल तसं असेल, आणि कोर्टाकडनं डिक्लेरेशन घ्यायला लागतं की ही व्यक्ती मयत आहे असं गृहीत धरण्यात यावं. म्हणजे हा खूप महत्त्वाचा विषय, आणि याच्यावर मी पण लिहिलंय. आणि माझी विनंती आहे की सरकारने याच्यावर कायदा करावा. बाहेर पाश्चात्य देशांमध्ये, खूप देशांमध्ये हा कायदा आहे. कारण 7 वर्षाचा पिरियड हा खूप मोठा आहे. हा ब्रिटिशांनी 1872 साली केला होता. त्यावेळेला 7 वर्ष, मला असं वाटतं की तेव्हा येण्या जाण्याची साधनच नव्हती किंवा कम्युनिकेशनची साधनं नव्हती. त्यामुळे एखादी व्यक्ती हरवली तर ती 7 वर्ष म्हणून त्यांनी धरली. पण आताच्या काळामध्ये कम्युनिकेशन हे आता म्हणजे आपण एका फोनवर अख्खं जग आपल्या खिशात असतं. तर आता विषयांतर झालं म्हणून मी सांगतो, पण हा खूप असं होतं. आणि जेव्हा एखाद्यावर ही वेळ येते की एखादी व्यक्ती बेपत्ता झाली आहे, त्याचे वारसा कायदा, लग्न, बँकेतले पैसे हे काहीच क्लेम करता येत नाहीत. त्यांनी तसं सांगितलेलं नाही. सो तो मुद्दा खूप इंटरेस्टिंग आहे. कारण नॉमिनी नॉर्मल येतं आणि आपण भरतो पण ते नॉमिनीचं. पण हे आयदर तुम्ही जे सांगितलं ते आयदर काय होतं सर? आयदर ऑर सर्वायवर. ह्याच्यासाठी आपल्याला बँकेला विचारावं लागतं की बँकेच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं असतं. ओके, इंटरेस्टिंग. कारण आपण नॉमिनीज भरलेले मी ऐकलं किंवा आपण भरतोय ते विचारतात की नॉमिनीज. इंटरेस्टिंग आहे. आणि त्या बाबतीत मला एक जाणवलं की बऱ्याच वेळा समजा हरवला व्यक्ती आणि नॉर्मली लोक ॲक्सेप्ट करतात की ह्यांच्या जवळच्या तर ह्यांचीच प्रॉपर्टी असेल, म्हणजे जर ती वादात नसेल. पण उद्या जागा आपण नावावर घ्यायची म्हटले तर त्यासाठी काहीच पत्ता असेल तर कसं आहे, आयदर कोर्ट काय म्हणतं की एखादी व्यक्ती मयत झाली, डेथ सर्टिफिकेट दाखवा, वारसा आपण त्याच्या वारसांना देऊ. पण एखादी व्यक्ती बेपत्ता आहे, तिचं काहीच ठाव ठिकाणा नाही, तर तुम्हाला पोलीस तक्रार करून 7 वर्ष झाल्यानंतर कोर्टात दावा दाखल करायला लागतो डिक्लेरेशनचा. ते सुद्धा डिक्लेरेशन आहे, प्रिझम्पशन आहे की ही व्यक्ती मयत आहे असं गृहीत धरण्यात यावं. म्हणजे उद्या ती व्यक्ती आली तर हे गृहीतक संपलं. याच्याकरता हा सेपरेट कायदा करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच की तुम्ही असं म्हणजे एक मुद्दा स्टार्ट होते नंतर कळते की ओके ह्याच्यामागे एवढे पदर आहेत. असे काही केसेस आहेत असून ज्याच्यामध्ये अजून घेतलं पाहिजे आपण काय की म्हणजे आता आपण बघा हरवल्याचं बघितलं, अशा अजून कोणत्या जाणवतं तुम्हाला? अशा खूप आहेत. म्हणजे आता रोजचे रोज आम्ही जे बघतो ते सोसायटी अपार्टमेंटमधली लोकांची भांडणं, किंवा बक्षीसपत्र कसं करावं, हक्कपत्र कसं करावं, याच्यातली भांडणं खूप, किंवा डायव्होर्सच्या केसेस. आपण बक्षीसपत्रात आय थिंक कव्हर केलं सगळं. अशी कोणती केस राहिली आहे त्याच्यामध्ये बक्षीसपत्रात? नाही, म्हणजे जे आपण मेजर होऊ शकतो ते माझ्या पद्धतीने, माझ्या साईडने मी बऱ्यापैकी म्हणजे मलाही आन्सर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, माझं असं असतं की म्हणजे लोक बघतीलच, विचारतील कमेंट्समध्ये, पण आपल्याला तो मुद्दा क्लिअर झाला का तर क्लिअर झाला. ते प्रत्येक कसं आहे, आत्ता आठवणार नाही असं मी का सांगतो, कारण प्रत्येक माणसाची केस वेगळी असते. बरोबर आहे. एखादा फॅक्ट ज्याला आम्ही कायद्यात जसं म्हणतो की एखाद्या कॉमा किंवा फुलस्टॉपनी वाक्याचा अर्थ फार ईस्ट वेस्ट होतो, तसं प्रत्येकाच्या केसेस वेगळ्या असतात. ते अलीकडे तुम्ही ऐकलं की पेट्सना पण ठेवतात कधी कधी प्रॉपर्टीज वगैरे, तसंच करतात ठेवतात ना. आता काय पेट म्हणजे मी जे डिंग्स जे म्हणलो त्याच्यामध्ये आम्ही हे बघितलेलं आहे की जेव्हा त्यांच्यात डायव्होर्स केसेस होतात त्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे आपल्याकडे. की नवरा त्याच्या आवडीच्या जातीचा कुत्रा पाळतो, बायको तिच्या आवडीच्या जातीचा कुत्रा पाळते. ते जेव्हा एकत्र असतात तेव्हा ते सगळं व्यवस्थित चालतं. जेव्हा डिवोर्स होतो तेव्हा हे त्यांच्या टर्म्स असतात की कुठल्या कुत्र्याचा मेंटेनन्स कोणी करायचा. ओके, हा असे प्रकार आता वाढलेले आहेत. किंवा बऱ्याच वेळेला लाडका एखादा कुत्रा असतो तर माणूस त्याच्यात लिहून ठेवतो की माझ्या मृत्यूनंतर बाबा या कुत्र्याच्या देखभाली करता इतके पैसे. हे पाश्चात्य देशात हे खूप आहे, आपल्याकडे अजून खूप कमी आहे. कारण कसं आहे की मी जरी मृत्यूपत्र केलं तरी मी कधी जाणार आहे काही मला माहिती नाही.
त्यामुळे त्याच्यात हे लिहून ठेवतात की बाबा माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुत्र्याची मांजराची नीट काळजी लोकांनी घ्यावी असं लिहून ठेवतात. बाहेरच्या देशात त्यांच्या नावावर प्रॉपर्टी केली वगैरे असं वाचण्यात येतं, पण आपल्याकडे हे शक्य नाही आहे. कारण आणि ते करणार कोण मग? इंटरेस्टिंग. पण लिगली हे ॲक्सेप्ट आहे की त्या प्राण्याच्या देखभालीसाठी देखभालीसाठी खर्च करणं हे आपल्याकडे समजू शकतो, पण प्राण्याच्या नावावर प्रॉपर्टी केली हे लिगली पॉसिबलच नाही. ओके, म्हणजे तसं कारण तो प्राणी काय कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. हां त्याच्यात साठीच कोणीतरी करू शकतं. सो इंटरेस्टिंग. म्हणजे आपण कॉमन जे क्वेश्चन्स होते किंवा आम्हाला जे वाटले, जे आपण तुमच्याशी डिस्कस केले, कॉमन केसेस होत्या त्या घेतल्या. भविष्यात मी लोकांना बरेचसे प्रश्न असू शकतात, कारण आपण म्हटलं की नातेसंबंध आहेत, ह्याच्यात प्रत्येक घरातल्या नात्यांमधलं कसं आहे, रिलेशन्स कसे आहेत त्याच्यावर बदलू शकतात. सो लोक जे बघतात किंवा जे आपले प्रेक्षक बघतात ते आपल्याला विचारू शकतात की तुमच्याला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. पण तोपर्यंत तुम्ही आला एवढं सगळं सांगितलं आणि एक म्हणजे सोपं करून सांगितलं. माझं पहिलं होतं की ही सगळी म्हणजे आय थिंक मी कॉन्स्टिट्यूशनचं जेव्हा ऐकलं होतं तेव्हा वन ऑफ द रिझन असं टीका केली जाते, म्हणजे आम्ही स्टडी करताना की ते वकिलांनी लिहिलं म्हणजे खूप अवघड असेल. पण जेव्हा आता बोलल्यावर कळलं की नाही अरे हे खूप सोपं करून सांगतात. तुम्ही सोपं करून सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही भविष्यात यात राहा आमच्याकडे. लोकांचे जे प्रश्न वगैरे येतील आपण नक्कीच उत्तर देऊ.